हा बघ, आता आपण वर्बचं चॅप्टर शिकतो राईट. आपण वर्बचे दोन प्रकार बघितले, एक मेन वर्ब आणि एक सपोर्टिंग वर्ब. सपोर्टिंग वर्बला आपण काय म्हटलं होतं, ऑक्झिलरी वर्ब, आणि त्याला अजून आपण म्हटलं होतं हेल्पिंग वर्ब राईट. त्यामध्ये आपण दोन प्रकार बघितले, एक प्रायमरी ऑक्झिलरी आणि एक मॉडल ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये आपण बघितलं एम इज आर वॉज वेअर, हॅव हॅज हॅड डू डज डीड. आणि मॉडल मध्ये दोन प्रकार बघितले, एक आणि पास्ट. ठीक आहे, आता आपण काय करू, एम इज आर वॉज वेअर, हॅव हॅज हॅड, डू डज डीड, कॅन कुड मे माइन वरती जेवढे प्रश्न आले आपल्याला एमपीएससी, एसएससी, सीडीएस, यूपीएससी ला, ते सगळे घेऊया. त्याचं टायटल काय पुढचं आपलं, की युजेज ऑफ ऑक्झिलरी वर्ब, म्हणजे ऑक्झिलरी वर्बचा वापर. मग आता ऑक्झिलरी वर्ब कुठले आपण नुकतेच बघितले सगळे राईट. आता बघा काही की कन्सेप्ट आहे, मी फळ्यावर लिहिलेले आहेत. ह्या काही की कन्सेप्ट आहे, ह्या नेहमी येतात सगळ्या परीक्षांमध्ये, यूपीएससी, सीडीएस, एमपीएससी, बँकिंग, ऑल. आता आहे काय बरं, आपण पहिला रूल शिकलो होतो बघा काल. काय रूल होता आपला, की वाक्याचा जो सब्जेक्ट आहे तो जर सिंग्युलर असेल तर त्या वाक्यातील वर्ब पण काय असेल, सिंग्युलर. बरोबर. वाक्याचा सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर त्या वाक्यातील वर्ब पण काय असेल, प्लुरल. हे आपण सब्जेक्ट प्लस वर्ब ऍग्रीमेंट शिकलो राईट. आता आपल्याला काय करायचं आहे, आता याच केसमध्ये काही प्रश्न येतात ते बघूया आपण. हे काही लिहिलं मी फळ्यावरती. आता बघा, ह्या काही कन्सेप्ट आहे, ॲज वेल ॲज, विथ, एक्सेप्ट, along with, together with, in addition, less than, and not, accompanied by, like, beside, controlled by, governed by. हे काही शब्द आहेत. आता यांचा अर्थ काय सगळ्यांचा थोडक्यात, तर तसेच, त्याचबरोबर, च्या संग, च्या बरोबर, असा यांचा अर्थ होतो. आता यात काय करायचं आपल्याला, या कन्स्ट्रक्शनचा जेव्हाही वाक्यामध्ये उपयोग होतो तेव्हा यांच्यावर दोन सब्जेक्ट येतात. दोन का येतात बरं, तीन का नाही, दोन का, कारण यांचा अर्थच तो आहे, मी तसेच तू, मी त्याचबरोबर तो, तो आणि मी, असा त्यांचा अर्थ आहे. मग आता यामध्ये यांच्या आधी एक सब्जेक्ट येईल आणि यांच्या नंतर एक सब्जेक्ट येईल. आता आधी आणि नंतर म्हणजे कसा, की सपोज याच्यातलं मी जर ॲज वेल ॲज इथं लिहिलं, ॲज वेल ॲज, तर मी दोन सब्जेक्ट लिहिणार, ॲज वेल ॲजच्या आधी एक आणि ॲज वेल ॲजच्या नंतर एक. म्हणजे कसं, इथं बघा, आता मी लिहितो फळ्यावरती, की आय ॲज वेल ॲज you, but I as well as you are to blame. हे वाक्य लिहिलं मी आता, I as well as you are to blame. आता ह्या केसमध्ये मी काय केलंय, as well as च्या अलीकडे आणि as well as च्या पलीकडे असे दोन सब्जेक्ट लिहिले आहेत. म्हणजे बघा, हा इथं I एक सब्जेक्ट आहे आणि you एक सब्जेक्ट आहे राईट. तसे या कन्स्ट्रक्शन मध्ये कुठलाही पार्ट तुम्ही उचलला तर दोन सब्जेक्ट येतील, अलीकडे आणि पलीकडे. आता यात काय असतं, आपण शिकलोय सब्जेक्ट कुठे असतो, सुरुवातीला असतो. तर ह्या केसमध्ये काय करायचं बघा, ह्या केसमध्ये दोन सब्जेक्ट जोडतो आपण. तर वाक्यातील जो वर्ब आहे, एम इज आर, वॉज वेअर, हॅव हॅज हॅड, डू डज डीड, कॅन कुड, जे काय असेल सगळे सगळे ऑक्झिलरी वर्ब हे ह्या स्ट्रक्चरच्या आधी असलेल्या सब्जेक्ट नुसार ठरतात. म्हणजे काय, जो ह्या दोघांपैकी जो पहिला येईल त्याच्यानुसार वर्ब ठरतो, दुसऱ्यानुसार नाही, किंवा दोघांनुसार पण नाही, फक्त पहिल्यानुसार वर्ब ठरणार आहे. मग आता आपण एक काम करूया, या वाक्यात येऊया. इथं काय म्हणतो, आय ॲज वेल ॲज यू आर टू ब्लेम. मग आपण एक काम करू, ह्या ॲज वेलच्या अलीकडे सब्जेक्ट बघू, हा आय आहे आणि ॲज वेलच्या पलीकडे कोण आहे, यू आहे. मग ह्या केसमध्ये मी काय सांगतोय, की पहिल्या सब्जेक्टनुसार वर्ब ठरतो. पहिला सब्जेक्ट कोण आहे, आय. मग आय नुसार जर वर्ब ठरवायचं असेल तर आर होणार नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे हे वाक्य ड्रॉप झालं. का बरं, आय नंतर आर नाही येत, आय नंतर एम येतो. ठीक आहे, मग हा आपण यू नुसार ठरलाय, दुसऱ्यानुसार नाही चालणार ह्या ॲज वेल ॲज मध्ये. मग मला काय करावं लागेल, ह्या आरच्या ऐवजी इथं मला एम लिहावं लागेल, तेव्हा ते करेक्ट होईल. वाचताना थोडं ऑकवर्ड वाटेल ते, आय ॲज वेल ॲज यू एम. ऑकवर्ड का वाटतंय, कारण आपण इंग्रजी कधी वाचतच नाही. क्लिअर, कधी आपण इंडियन एक्सप्रेस वाचत नाही, कधी आपण एनसीईआरटी कम्प्लीट वाचत नाही, नॉव्हेल, ऑटोबायोग्राफी तर खूप लांबची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला ते ऑकवर्ड वाटेल, वाटू द्या, तरी हे करेक्टच आहे. मग आता मी याच्यातलं दुसरं कुठलंही घेतो. सपोज मी असं म्हटलं की ही and not you, not and not you has to pay the bill, has to pay the bill, असं वाक्य लिहिलं मी. ठीक आहे, आता या केसमध्ये बघा मी काय केलंय, अँड नॉट या कन्स्ट्रक्शनचा वापर केलाय. बघा, हे अँड नॉट लिहिलंय मी इथं, ही अँड नॉट यू, तू, तो नाही. ही अँड नॉट यू हॅज टू पे द बिल. आता हॅज टू आपला मॉडल ऑक्झिलरी आहे आणि हॅज हा सपोर्टिंग वर्ब असा आहे की तो सब्जेक्ट सिंग्युलरच्या नंतर, यू हा तर प्लुरल आहे, याच्यानंतर तर नेहमी हॅव येतो, मान्य करतो. पण
ह्या अँड नॉट ॲज वेल ॲज टुगेदर विथ विथ अलॉंग विथ लाईक अनलाईक ह्या केसमध्ये जे दोन सब्जेक्ट असतात त्यातील पहिल्या सब्जेक्टनुसार वर्ब ठरतो. मग पहिला सब्जेक्ट ही आहे, मग याच्यानुसार जो हॅज टू आहे हा बरोबर आहे म्हणून हे वाक्य करेक्ट आहे. करता येत का? मग मी जर तिसरं कुठलंही कन्स्ट्रक्शन घेतलं की बघ आता ए मिनिस्टर हे वाक्य आलेलं एमपीएससीला. ए मिनिस्टर अकंपॅनिड बाय म्हणजे च्या संघ अकंपॅनिड बाय सेव्हरल ऑफिसर्स आर व्हिजिटिंग द टाउन असं जर मी आता वाक्य लिहिलं इथं. आता या केसमध्ये आपण काय केलंय बघा, अकंपनीड बाय म्हटलं मी बरोबर. आता अकंपनीड बाय जो आहे ना हा या कन्स्ट्रक्शन मधला एक भाग आहे. लाईक अनलाईक बिसाइड्स अँड नॉट ॲज वेल ॲज टुगेदर विथ विथ अलॉंग विथ यातला एक भाग आहे अकंपनीड बाय च्या संघ च्या सोबतीने. मग अ मिनिस्टर अकंपनीड बाय सेव्हरल ऑफिसर्स नंतर आर आहे हे बरोबर आहे, इथे हे जुळत आहे गणित. पण माझा सब्जेक्ट जो पहिला आहे मिनिस्टर हा मात्र सिंग्युलर आहे, याच्यानुसार वर्ब ठरणार आहे. मग हा जर सिंग्युलर आहे तर मी इथं आरच्या ऐवजी काय करणार आहे इज, तेव्हा ते करेक्ट होईल. आता हे चुकीचं आहे. क्लिअर एवढं करता तिकडे. तर हे झालं ॲज वेल ॲज टुगेदर विथ विथ अलॉंग विथ. म्हणजे आपण काय करतोय सपोर्टिव्ह वर्ब शिकतोय आणि त्यांचा वापर काय आहे ना हा आपला सुरू आहे. म्हणजे ते प्रश्न आहेत का? येस आहेत, घेऊया आपण प्रश्न. आता इकडे जरा इथं फोकस करा. इथं मी काही कन्स्ट्रक्शन लिहिले आहेत. नायदर नॉर, आयदर ऑर नॉर आणि नॉट ओनली बट ऑल्सो हे कंजंक्शन आहेत. आपण कंजंक्शन चॅप्टर शिकत नाही आहोत. कंजंक्शन इज अनदर पार्ट, तो आपण नंतर बघू. मी आता फक्त ॲमिजर वॉजवेअर सांगतोय. तर या केसमध्ये काय आहे, इथं पण ऑर आहे, नॉर आहे, बट ऑल्सो आहे. यामध्ये पण दोन सब्जेक्ट येतात. मी नाही, तू नाही, तो किंवा हा, मी तसेच तो, असा यांचा अर्थ आहे. यामध्ये दोन सब्जेक्ट येतील, या कन्स्ट्रक्शनच्या अलीकडे एक आणि या कन्स्ट्रक्शनच्या पलीकडे एक. दोन सब्जेक्ट यांच्यात येतील. पण यांच्यामध्ये काय रूल आहे, यांच्यामध्ये यांच्या आधी असलेल्या सब्जेक्टनुसार वर्ब नाही ठरत, नंतर असलेला ठरतो. म्हणजे दोन्ही ऑपोजिट आहे बघा. ह्या कन्स्ट्रक्शन मध्ये काय होतं की ॲज वेल ॲज टुगेदर विथ विथ मध्ये पहिल्या सब्जेक्टनुसार वर्ब ठरतो. आता हे नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये बट ऑल्सो नंतर जो असेल सब्जेक्ट त्याच्यानुसार वर्ब ठरतोय. याच्यात नॉर ऑर मध्ये दुसऱ्यानुसार वर्ब ठरतोय. कळालंय? हे दोन्ही कन्सेप्ट बघा. यामध्ये पहिल्यानुसार आणि यामध्ये दुसऱ्यानुसार. थांबा एक मिनिट, लिहू नका, मी लिहून देईल, डिक्टेट करेल मी. मग आता बघा याच्यात प्रश्न कसा, एक आपण फॉर्म करूया प्रश्न. हे बघा एक वाक्य देतो तुम्ही. नायदर द लॉयर्स नॉर द जज वेर हॅपी विथ द न्यू प्रोसिजर, असं वाक्य लिहिलं मी. ठीक आहे. नायदर द लॉयर नॉर द जज वेर हॅपी विथ द न्यू प्रोसिजर. आता आपण एक काम करू. नायदर द लॉयर्स किती अनेक आहे आणि नॉरच्या पलीकडे कोण आहे, जज आहे. हे दोन लोक आहेत. नायदर नंतर लिहिलं मी लॉयर आणि नॉर नंतर लिहिलं मी जज. तर या केसमध्ये काय असतं, नॉरच्या अलीकडे एक आणि पलीकडे एक सब्जेक्ट येईल. दोनच येतील, तीन येणार नाही. यांचा अर्थच तो नाही. दोन लोक, दोन वस्तू, दोन गोष्टी, दोन ऍडजेक्टिव्ह, दोन वर्ब. मग आता यामध्ये हा जज आहे ना, याच्यावरनं वर्ब ठरेल दुसऱ्यावरून. मग हा जज सिंग्युलर आहे, मग इथं वेर होणार नाही, इथं काय होईल वॉज. हे वाक्य चुकीचं आहे. करता येत का? बघा पुढचं वाक्य बघा. ही or I has to apologize, has to do this duty. हे वाक्य लिहिलं मी. ही or I has to do this duty. आता यामध्ये हा or आहे, ऑरच्या अलीकडे कोण आहे, ही आहे, ऑरच्या पलीकडे कोण आहे, आय आहे. मग आय नुसार वर्ब ठरेल. मग आय नुसार हे हॅज टू नाही होणार, याचं काय होईल हॅव टू. हे चुकीचं आहे. कळालं इतकं? आता पुन्हा बघा. नॉट ओनली द अंपायर बट ऑल्सो द प्लेयर्स was enjoying the game, असं वाक्य मी लिहिलं इथं. ठीक आहे.
लिहू नका अजून, मी सगळं लिहून देईल, थांबा जरा. आता यामध्ये काय, नॉट ओनली द अंपायर, अंपायर नंतर म्हणजे अंपायरला नॉट ओनली नंतर, बट ऑल्सो नंतर आला द प्लेयर्स. ह्या बट ऑल्सो नंतर जो वर्ब येईल, जो सब्जेक्ट येईल त्याच्यानुसार वर्ब ठरणार आहे. मग याच्यात प्लेयर्स किती आहे, प्लुरल आहे, अनेक आहे. मग हा जर प्लुरल आहे तर याच्यानुसार पुन्हा प्लुरल वर्ब पाहिजे. मग इथे वॉचचं काय होईल, वेअर, तेव्हा हे करेक्ट होईल. हे आता चुकीचं आहे, इथे होणार आहे वेअर. कळालंय? थोडक्यात शॉर्टकट सांगतो. हे असं स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये याच्या आधी असलेल्या सब्जेक्टनुसार वर्ब ठरतो. हे एक असं स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये याच्या नंतर येणाऱ्या सब्जेक्टनुसार वर्ब ठरतो. दोघांचा डिफरन्स कळालाय? मग हे कोणकोणते, हे ॲज वेल ॲज, विथ, टुगेदर विथ, विथ, अलॉंग विथ, बिसाइड्स, नो लेस दॅन, अँड नॉट, अकंपनेड बाय, गव्हर्न बाय, कंट्रोल बाय, हे झाले एवढे. तुम्ही हे लक्षात कसे ठेवायचे, पाठ करू नका, टेस्ट पेपरमध्ये आपले बऱ्यापैकी कव्हर होतील. ठीक आहे, आणि 2-3 वेळा वाचल्यानंतर होतं हे. इथे या, इथं कोण कोण आहे, नायदर नॉर, आयदर ऑर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, यांच्या नंतर असलेल्या सब्जेक्टनुसार वर्ब ठरतो. तर आपण जे ॲमेझॉन बाजूला शिकतोय, जे कॅन कुड मी जे काही शिकतोय ना, तर ते आपण ह्या केसमध्ये कसं आहे, यातला पहिल्या सपोर्ट ठरतो आणि याच्यात दुसऱ्या सब्जेक्टनुसार सपोर्ट ठरतो. क्लिअर एवढं? बघा आता प्रश्न घेऊया. आता आपण पहिला प्रश्न, क्वेश्चन नंबर 1 मी घेतोय. पहिला प्रश्न आहे, कंबाईन 2018 सी, कंबाईन सी म्हणजे गट क आहे, 2018चा प्रश्न आहे. आणि 2018चा प्रश्न पेज नंबर 181 मध्ये 89 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 89 नंबरचा प्रश्न. आता 89चा प्रश्न काय बघा, विच वन ऑफ द गिवन ऑप्शन्स इज करेक्ट अबाउट द गिवन सेंटेन्स. ठीक आहे, मग इथं म्हटलंय आयदर शी ऑर दे हॅव टू अटेंड द मीटिंग. मग आता इथं काम करू बघा, आयदर ऑर आहे, याच्यामध्ये दुसऱ्यानुसार वर्ब ठरेल, बरोबर. मग आयदर नंतर कोण आहे, शी आहे, बरोबर. आणि ऑर नंतर कोण आहे, दे आहे. मग आपल्याला शी नुसार वर्ब ठरेल की दे नुसार ठरेल. मग दे नुसार ठरल्यानंतर माझा प्लुरल सब्जेक्ट आहे, मग प्लुरल वर्ब पाहिजे. मग हॅव टू सुद्धा प्लुरल वर्ब आहे, म्हणून हे वाक्य करेक्ट आहे. कळालं इतकं? हा असा प्रश्न होतो. आणि असे भरपूर प्रश्न आहे, आपण सॉल्व्ह करूया. मग याचं उत्तर काय होईल, तर तो हे राईट आहे का, येस राईट आहे, एक उत्तर आहे. ठीक आहे, तर आता एक काम करूया, ते आपण रूल लिहून घेऊया, त्यानंतर मग आपण वाक्य लिहूया. ठीक आहे, रूल लिहा, टायटल द्या. मी डिक्टेट करतोय, ऑनलाईन वाले पण लिहायचं आहे, डिक्टेशन करतो मी. रूल लिहायचा आहे. खालील स्ट्रक्चरमध्ये सपोर्टिंग वर्ब हे या स्ट्रक्चरच्या आधी असलेल्या सब्जेक्टनुसार ठरतात. हे या स्ट्रक्चरच्या आधी असलेल्या सब्जेक्टनुसार ठरतात. झालंय? आता त्यात काय करायचं, तुम्ही हा स्ट्रक्चर लिहायचा. हा स्ट्रक्चर ॲज इट इज लिहून घ्या खाली पूर्ण, मग नंतर हा लिहू आपण. आधी हा लिहा. आता दुसरं लिहा. खालील स्ट्रक्चरमध्ये ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सपोर्टिव्ह वर्ब, राईट. ऑक्झिलरी वर्ब हा या स्ट्रक्चरच्या नंतर असलेल्या, स्ट्रक्चरच्या नंतर असलेल्या सब्जेक्टनुसार ठरतो. झालं? आता त्याच्या खाली हा स्ट्रक्चर लिहा तुम्ही, आयदर ऑर, नायदर नॉर, ऑर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो. झालंय? पहिला प्रश्न घेऊया आपण. कंबाईन 2018 सी 181 पेजला, 181 पेज नंबरला 81 नंबरचा क्वेश्चन बघा. 81 बघा, त्यातलं ब वाक्य वाचू आपण. बी वाक्य,
आय ॲज वेल ॲज दे एम टायर्ड ऑफ दिस रुटीन वर्क. आता बघा, आय ॲज वेल ॲज दे एम टायर्ड. मला एक सांगा, ॲज वेलच्या अलीकडे कोण आहे? आय. आणि ॲज वेलच्या पलीकडे आहे दे. मग ॲज वेल ॲज मध्ये कशानुसार वर्ब ठरतो? पहिल्यानुसार. पहिल्यानुसार, बरोबर. मग जर पहिल्यानुसार ठरतो, पहिला कोण आहे? आय. हा, आय, बरोबर. मग आय नुसार एम बरोबर आहे ना, तो तिथं आर येणार नाहीये. म्हणजे हे वाक्य तुम्हाला रॉंग वाटत असेल तर ते करेक्ट आहे, कारण माझ्या ॲज वेल ॲजच्या कन्स्ट्रक्शन मध्ये पहिल्या सब्जेक्टनुसार वर्ब ठरतोय. म्हणून आय ॲज वेल ॲज दे एम हे वाक्य बरोबर आहे. कळालंय? दुसरा प्रश्न, पेज नंबर 257 ला यायचं आहे आपल्याला. 257 257 जर तुम्ही आलात, त्यात 59 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 59 मध्ये इंजिनिअरिंग 2016चा प्रश्न आहे. इंजिनिअरिंग, आयदर श्याम और हिज फ्रेंड हॅज बुक तिकीट्स. आता त्याच्यामध्ये आयदर ऑर आहे. ऑर मध्ये कशानुसार वर्ब ठरतो? पहिल्या की दुसऱ्यानुसार? दुसऱ्यानुसार. मग दुसऱ्या याच्यात व्यक्ती कोण आहे? हिज फ्रेंड. मग हिज फ्रेंड सिंग्युलर आहे, मग त्याच्यानंतर हॅज हा वापरला, हा बरोबर आहे. दुसरं वाक्य, राम ॲज वेल ॲज श्याम वेर प्रेझेंट. हे एवढे सोपे वाक्य आता येत नाही, इंजिनिअरिंगला दिलं त्याने राम आणि श्याम. तरी पण सांगतो, राम ॲज वेल ॲज श्याम वेर प्रेझेंट. आता ॲज वेल ॲज मध्ये पहिल्यानुसार वर्ब ठरतो. मग राम हा सिंग्युलर आहे, मग त्याच्यानुसार वेअरचं काय होईल? वॉज. मग त्याचं उत्तर काय येईल करेक्ट माझं? ओनली ए. तुम्ही सायमल्टेनियसली लिहितायत हे वाक्य लिहायचे तुम्ही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पेज नंबर 281. पेज नंबर 281 ला यायचं आहे. यात बघा, क्वेश्चन नंबर 56. शीला ॲज वेल ॲज लीला डॅश ॲबसेंट. हा क्लर्कचा प्रश्न आहे. बघा, जशी प्रश्नपत्रिका थोडी खाली जाते क वर्गाकडे ड वर्गाकडे, तसं हा राम आणि श्याम येऊनच जातो. जशी कंबाईन राज्यसेवा युपीएससीकडे जाते तसा राम श्याम गायब होतो. हे समजून घ्या. हां, खरं सांगतो मी. म्हणजे ड वर्ग किंवा क वर्ग. क म्हणजे एकदमच किंवा इंजिनिअरिंग आहे, क्लर्क आहे, शिपाई भरती आहे, त्याला राम श्याम ओके. पण कंबाईनला आणि राज्यसेवेला राम नाही आणि श्याम नाही. हा, यामध्ये पुन्हा बघा, लीला शिला दिलेला आहे. लीला ॲज वेल ॲज शिला डॅश ॲबसेंट. आता त्याच्या शिलानुसार ठरेल वर्ब का लीलानुसार? शिलानुसार. मग शिलानुसार जर वर्ब ठरेल तर मग सिंग्युलर वर्ब पाहिजे. म्हणजे सिंग्युलर वर्ब एकच आहे, वॉज. उत्तर 2 आहे. पुढच्या प्रश्नाला यायचं आहे, पेज नंबर 181. पेज नंबर 181. आलात 181 ला? हां, त्यातील 89 नंबरचा क्वेश्चन. 89, आयदर शी और दे हॅव टू अटेंड द मीटिंग. हे वाक्य लिहून घ्या. हे वाक्य बरोबर आहे. नेक्स्ट आहे टॅक्स असिस्टंट 2016चा प्रश्न. 197 पेज नंबर 197. 197 ला या. त्यातील क्वेश्चन नंबर आहे 42. 42 मध्ये बघा, fill in the blank. Either the children or the milkman dash knocking at the door. आता याच्यामध्ये either the children or the milkman. or नंतर कोण आहे? milkman. मग milkman नुसार वर्ब ठरेल. milkman हा सिंग्युलर नाउन आहे, मग त्याच्यानंतर सिंग्युलर वर्ब येईल is. हे माझं उत्तर आहे. जमलाय? नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे, पेज नंबर 5. पेज नंबरला यायचं आहे. राज्यसेवा 2016 सुरुवातीलाच आहे. राज्यसेवा 2016 5 पेज नंबर. त्यातील क्वेश्चन नंबर आहे 76. 5 मध्ये 76. बघा तो काय म्हणतोय. द मॅटर कुड इझिली हॅव बीन रिझॉल्व्ड बट नायदर हिज फ्रेंड्स नॉर ही डॅश रेडी फॉर एनी कॉम्प्रोमाइज. बघा त्याला, द मॅटर कुड इझिली हॅव बीन रिझॉल्व्ड बट neither his friends nor he dash ready for any compromise. आता याच्यामध्ये कशानुसार वर्ब ठरेल? हिज फ्रेंड नुसार का ही नुसार? ही नुसार, बरोबर. नॉरच्या नंतर ही आहे, नॉरच्या आधी हिज फ्रेंड्स आहेत, मग नॉरच्या नंतर ही आहे, पण वाक्यामध्ये इज पण आणि वास पण आहे. विचार करा बघा त्याचं काय उत्तर येईल. तर इज पण आणि वास पण. बरोबर. बघा आता त्यात इज आणि वॉज आहे,
ही नंतर इज वॉज दोन्ही येतील, राईट. आता यात काय कन्सेप्ट आहे बघा, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं एक अर्ध्या तासापूर्वी की प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल तर प्रेझेंटची ऑक्झिलरी येते, माहिती आहे. पास्ट टेन्सचं वाक्य असेल तर पास्टची ऑक्झिलरी येते, असं आपण बोललो होतो. मग आता या वाक्यामध्ये एक शब्द आहे बघा, कूड दिसला का तुम्हाला, कूड. द मॅटर कूड इझिली बी रिझॉल्व. कूड आहे काय वाक्यात? मग या वाक्यात जर कूड आहे त्याच्यावरनं गेस करा की हा पास्ट टेन्स आहे, पास्ट टेन्सचं वाक्य आहे. माझं पास्ट आहे आणि खाली मला जर दोन ऑप्शन दिलेले आहेत, ही नंतर इज आणि वॉज, तर मी कुठलं चूज करेल? वॉज. का? कारण ऑब्विसली कूड बद्दल बोलतोय, तो पास्ट टेन्स आहे. जर इथं कॅन असता, जर इथं कॅन राहिला असता तर हा प्रेझेंट टेन्स राहिला असता, आणि प्रेझेंट टेन्स राहिला असता मग त्या केसमध्ये इज उत्तर राहिलं असतं. पण आता उत्तर काय माझं? वॉज. कळालंय? राजेश 16चा प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला हे बघा, असिस्टंट कमांडंट युपीएससी अंडर येते. 2020चा प्रश्न घेतोय मी, 2020चा प्रश्न असिस्टंट कमांडंटचा. नायदर द ड्रायव्हर नॉर द पॅसेंजर्स ऑफ द बस डॅश इंज्युअर्ड इन द ऍक्सिडेंट. आणि इथं 4 पर्याय नसतात. युपीएससी असिस्टंट कमांडंट यांना पर्याय नसतात 4, त्यांना लिहायचं असतं उत्तर. तर लिहू आपण बघा, तो काय म्हणतोय, नायदर द ड्रायव्हर नॉर द पॅसेंजर्स ऑफ द बस. मग आता याच्यामध्ये बघा व्यवस्थित, नायदर द ड्रायव्हर नॉर द पॅसेंजर्स म्हणजे कशानुसार वर्ब ठरेल? पॅसेंजर्स नुसार. मग मला सांगा पॅसेंजर नुसार वर्ब ठरेल, मग तिथे येणार आहे वेअर. आता तुम्ही म्हणाला आर का नाही? कारण ऍक्सिडेंट ऑलरेडी घडून गेलाय, पास्ट टेन्स बद्दल बोलतोय तो, म्हणून तिथे येईल वेअर. तो पॅसेंजर्स नुसार ठरेल, त्याचं उत्तर येईल वेअर. लिहून घ्यायचं सायमल्टेनियसली वाक्य. पुढचा प्रश्न आहे बघा, पुढचा प्रश्न आहे आपल्याला सीडीएस 2020ला प्रश्न आहे. द टीचर अलॉंग विथ हर 3 चिल्ड्रेन वेर टेकन टू हॉस्पिटल. आता मला सांगा, द टीचर अलॉंग विथ हर 3 चिल्ड्रेन, याच्यामध्ये अलॉंग विथ आहे, विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, याच्यामध्ये कशानुसार वर्ब ठरतो? पहिल्यानुसार ठरतो. मग पहिल्यानुसार म्हणजे कोण? याच्यामध्ये द टीचर आहे. मग टीचर हा सिंग्युलर आहे, मग त्याच्यानुसार वर्ब काय होईल तिथं? वेअर टेकनचं काय होईल? वॉज टेकन. क्लिअर एवढं? ठीक आहे, याचं उत्तर आहे वॉज टेकन, म्हणजे याचं उत्तर ए होईल. गॉट इट? ठीक आहे. तर थोडक्यात सांगतो, हे सगळे तुम्ही वाक्य लिहून घ्यायचे ऑनलाईन वाल्यांनी पण, सगळे वाक्य जे आपण रिफ्लेक्ट होत आहे क्वेश्चन पेपरचे सगळे ते लिहायचे तुम्ही. तर हे जे कन्स्ट्रक्शन आपण लिहिलं आहे खूप सोपं आहे. ॲज वेल ॲज विथ, टुगेदर विथ, अलॉंग विथ, याच्यामध्ये कशानुसार वर्ब ठरतो? पहिल्यानुसार, पहिल्या सब्जेक्टनुसार. इथं नायदर नॉर, आयदर और नॉट ऑनली बट ऑल्सो, याच्यामध्ये कशानुसार ठरतो? दुसऱ्या सब्जेक्टनुसार. क्लिअर? तर आपण काय शिकलो बघा, सगळे सपोर्टिंग वर्ब तुम्हाला ओळख करून दिली. ॲमिझर म्हणजे काय, वाजवेर म्हणजे काय, सिंग्युलर कोण, प्लुरल कोण, आणि दुसरं त्यांचा वापर काय आहे. कळालंय? तर आता आपले 2 चॅप्टर क्लिअर झालेले आहेत, संपलेले आहेत. एक म्हणजे सब्जेक्ट, पहिला चॅप्टर जो आपण बोललो तो संपलाय तो. दुसरं म्हणजे सपोर्टिंग वर्ब, हाही संपलाय. तर आपण सब्जेक्ट आणि सपोर्टिंग वर्बचं नातं शिकलोय. आता तिसरं जे शिकू आपण तो म्हणजे मेन वर्ब. ठीक आहे? आणि मेन वर्ब खूप महत्वाचा आहे आता. ठीक आहे, आता मेन वर्बची जी नोट्स आहे ती मी शेअर केलेली आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपला. तसे आपल्या ॲपवरती महेश पाटील इंग्लिश नावाचं जे ॲप आहे त्याला मी शेअर केलेली आहे. तुम्ही ती प्रिंट काढून घ्या किंवा सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे असू द्या, कारण हे खूप महत्वाचं आहे. तर मेन वर्ब म्हणजे काय? तर मेन वर्ब काय? तर मेन वर्बला अजून 2 शब्द आहेत, प्रिन्सिपल वर्ब आणि लेक्झिकल वर्ब. एमपीएससी या शब्दांमध्ये पण इंटरेस्ट दाखवतो कधी कधी. ठीक आहे, तर मेन वर्ब म्हणजे काय एक्झॅक्टली, आणि सपोर्टिंग वर्ब म्हणजे काय, आणि हे काय गरजेचे असतात वाक्यामध्ये. तर बघा, सपोर्टिंग वर्ब काय आणि मेन वर्ब काय हे तुम्हाला पुढच्या लेक्चरला कळेलच, पण आता आधी मेन वर्ब समजून घेऊ. मेन वर्ब म्हणजे काय? वाक्यातली मुख्य क्रिया, वाक्यामधली जी मुख्य क्रिया होते ज्याच्यावरती संपूर्ण वाक्य डिपेंड असतं त्याला मेन वर्ब म्हणतात. इव्हन इनफॅक्ट ज्या वाक्यामध्ये मेन वर्ब नाही त्याला वाक्यच म्हणत नाही. वाक्य म्हणजे काय की ज्यात क्रिया आहे, म्हणजे ऍक्शन आहे. व्हेन देर इज अन ऍक्शन इन अ सेंटेन्स इट हॅज सम मिनिंग. तर मिनिंग असेल तरच ते वाक्य होतं. मग आपण काय करूया, मेन वर्ब आहे ना, एक मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. एका वाक्यात एकच मेन वर्ब असतो. ठीक आहे, लिहू नका, अजून लिहू नका, मी लिहून देईल सर्व. थांबा. एका वाक्यात एकच मेन वर्ब असतो हे समजून घ्या. मग 2 वाक्यामध्ये किती असतील? 2 मेन वर्ब. आणि जर मेन वर्ब नसेलच तर ते वाक्य होऊ शकत नाही, अजिबात होणार नाही. ते वाक्य नाही. ती फ्रेज असेल, ते ऍडजेक्टिव्ह फ्रेज असेल, ती ऍडवर्ब फ्रेज असेल, ती नाउन फ्रेज असेल, ते प्रिपोजिशन शकतं, पण ते वाक्य नाही होणार, सेंटेन्स नाही होणार. तर एका वाक्यात एकच मेन वर्ब असतो
2 वाक्यात 2 असतील, 3 वाक्यात 3 असतील. मग मला जर निबंधाचे 400 शब्द लिहायचे आहेत किंवा मला जर 400 ओळी लिहायचे आहेत, तर 400 ओळी लिहायचे म्हणजे मला 400 वाक्य लिहायचे आहेत. तर 400 वाक्यांमध्ये मला मेन वर्ब किती पाहिजे? 400. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की मला इंग्लिश इम्प्रूव्ह करायची आहे, रायटिंग इम्प्रूव्ह करायची किंवा स्पोकन इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे, तर तुमच्याकडे व्होकॅब्युलरी माहिती पाहिजे. असं म्हणतात लोक की व्होकॅब्युलरी पाहिजे. तर व्होकॅब्युलरीमध्ये काय पाहिजे? तो आहे मेन वर्ब. ज्या व्यक्तीकडे सर्वात जास्त मेन वर्ब असतात, कलेक्शन ऑफ मेन वर्ब व्हेन ही हॅज इन हिज माइंड, ही कॅन इलेबरेट मोर अँड मोर. त्याकडे जास्त मेन वर्ब आहे, तो जास्त लिहू शकतो, बोलू शकतो. ठीक आहे. आता मेन वर्ब काय बरं? तर बघा, व्यवस्थित आहे का? आता मी नंतर लिहून देईन. प्रत्येक मेन वर्बचे 4 फॉर्म असतात आणि हे जे मेन वर्ब आहेत त्याचे फक्त 2च प्रकार आहे इंग्लिशमध्ये. फक्त 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे रेग्युलर वर्ब आणि दुसरा प्रकार आहे इरेग्युलर वर्ब. असे 2च प्रकारचे आपल्याला वर्ब आहेत इंग्लिशमध्ये. ठीक आहे. ह्या रेग्युलर वर्बला अजून वीक वर्ब सुद्धा म्हणतात. वीक वर्ब्स, वीक आहेत ते. आणि हा जो इरेग्युलर आहे याला स्ट्रॉंग वर्ब सुद्धा म्हणतात, स्ट्रॉंग वर्ब्स. ठीक आहे. हे 2च प्रकार इंग्लिशमध्ये. आता यावरती प्रश्न यस आलेला आहे. राज्याच्या 16लाच प्रश्न घेऊ आपण तो. आधी समजून घ्या वर्ब काय. मेन वर्बचे एकूण 4च फॉर्म असतात. व्यवस्थित आहे का? 4च फॉर्म असतात. 5वा फॉर्म नाही आहे. म्हणजे तो कोणी क्रिएट केला असेल स्वतः, तो त्याच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. पण 4च फॉर्म असतात. आता 4 फॉर्म काय बरं? मी तर टायटल देतो. मेन वर्ब 1 म्हणजे वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3 आणि वर्ब 4 असे 4 फॉर्म असतात. आता हे 4ही वेगळे असतात का? नाही, अजिबात नाही. एकच जी ऍक्शन असते, एक क्रिया 4 प्रकारे असते. ती कशी बरं? मी शिकवतो, मी शिकवलं, मी शिकवलेलं असेल आणि मी शिकवत आहे. ठीक आहे ना? तर मी जर इथे एक शब्द घेतला, म्हणजे जर मी वर्ब घेतला आणि तो वर्ब मी असा घेतला, टीच म्हणजे शिकवणं, टॉट शिकवले, पुन्हा टॉट शिकवलेली आहे, आणि चौथा टीचिंग, ING असतो चौथा फॉर्म, नेहमी लक्षात ठेवा. किंवा मी इथं लिहिलं एक सोपा घेतो, मेक एखादी गोष्ट बनवतो, मेड बनवली, मेड बनवलेली आहे, आणि चौथा असेल मेकिंग. असे 4 फॉर्म आहेत. मग हे 4 प्रकार आहेत का? नाही, 4 प्रकार नाही. ते एका वर्बचे तुकडे पडले 4 मध्ये. मग हे का बरं असे 4? तर तुम्हाला ना अर्थानुसार ते वापरावं लागतील. मग यांचा वापर कुठं होतो हे शिकायचं आपल्याला, की V1 कुठे येतो, V2 कुठे येतो, V3 कुठे आणि V4 कुठे. मग यांचा अर्थानुसार मी शिकवतो, मी शिकवले, मी शिकवलेलं आहे, मी शिकवत आहे, असे 4 फॉर्म आहे. मग आता हा एक मेन वर्ब आहे, हा दुसरा मेन वर्ब आहे. यात तुम्हाला 2 गोष्टी माहिती पाहिजे, क्लिअर 2 गोष्टी माहिती पाहिजे. एक ती म्हणजे तुम्हाला मेन वर्बचे 4ही फॉर्म माहिती पाहिजे. म्हणजे कसे? स्विम, स्वॅम, स्वम, स्विमिंग, मीट, मेट, मेट, मीटिंग, ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट, ब्रिंगिंग, असे तुम्हाला 4ही फॉर्म माहिती पाहिजे. तरच तुम्हाला प्रश्नाचे उत्तर क्लिक करता येतील. नंबर 2, यांचा अर्थ माहिती पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय आहे. ह्या 2 गोष्टी जर माहिती असतील तर इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश रायटिंग पटकन येते. ठीक आहे. आता या केसमध्ये बघा, इथं म्हटलं मी टीच, टॉट, टॉट, मेक, मेड, मेड. आता हा जो चौथा फॉर्म असतो ना, हा ING, सगळ्यांना चौथ्या फॉर्मला ING लागतो. गोईंग, डान्सिंग, ड्रिंकिंग, मेकिंग, स्माइलिंग, व्हिजिटिंग, व्हॉट एव्हर, ING असतो. हा चौथा फॉर्म नेहमी ING असतो. आता यांचा जो वापर आहे ना, हा V1, V2, V3 यावरती आपल्याला प्रश्न येतात. म्हणजे चुकून कुठला तरी फॉर्म चुकून कुठेतरी लिहिला जातो आणि तो आपल्याला विचारला जातो, हे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे. ठीक आहे. तर आता ऐका, मी पहिला वर्ब घेतो रेग्युलर वर्ब. आता रेग्युलर वर्ब म्हणजे काय, मग इरेग्युलर म्हणजे काय, आधी ते सांगतो, मग नंतर लिहूया आपण. पहिलं हे बघा, रेग्युलर वर्ब म्हणजे काय. आता मी इथे एक शब्द लिहितो, ऍक्सेप्ट. इथे लिहितो कंट्रोल. तर इथे लिहितो मी रिजेक्ट. ठीक आहे. आता हा जो ऍक्सेप्ट आहे याचा दुसरा फॉर्म काय होईल, ऍक्सेप्टेड. मी ईडी लावला याला. तिसरा फॉर्म काय होईल, ऍक्सेप्टेड. आणि चौथा फॉर्म काय होईल, ऍक्सेप्टिंग. ठीक आहे. आता इथे या कंट्रोल, कंट्रोलचा दुसरा काय होईल, कंट्रोल्ड. नंतर पुन्हा कंट्रोल्ड आणि चौथा होईल कंट्रोलिंग. मी फक्त याला ING आणि ईडी लावलेला आहे. रिजेक्टचं काय होईल, रिजेक्टेड, रिजेक्टेड आणि रिजेक्टिंग, ING. ठीक आहे. तर रेग्युलर वर्ब म्हणजे काय, किंवा त्याला वीक वर्ब सुद्धा म्हणतात. रेग्युलर वर्ब म्हणजे ज्या वर्बचा V2 आणि ज्या वर्बचा V3 ईडीने जोडलेला असतो, ईडीने जोडलेला असतो, त्याला रेग्युलर वर्ब असे म्हणतात.
कळालं इतकं? हे रेग्युलर वर्ब आहे. तो जो ईडी वाला असतो, ईडीने जोडलेला, त्याला रेग्युलर वर्ब म्हणणार मी. जसं फॉर एक्झाम्पल मी जर दुसरे वर्ब म्हटले, डिसाइड डिसाइडेड डिसाइडेड, डेव्हलप डेव्हलप्ड डेव्हलप्ड, लुक लुक्ड लुक्ड, ट्रॅव्हल ट्रॅव्हल ट्रॅव्हल. ठीक आहे, हे सगळे ईडी वाले जे आहेत ना त्यांना आपण म्हणतो रेग्युलर वर्ब किंवा वीक वर्ब. कळालं इतकं? याची नोट्स पुन्हा सांगतो. ती जी नोट्स आहे तुम्हाला जी मिळालेली नोट्स आहे ऑनलाईनवाल्यांना मी पाठवलेली आहे, टेलिग्राम ग्रुपवरती तसेच ॲपवरती टाकलेली आहे, ही समोर ठेवा. ठीक आहे. तर रेग्युलर वर्ब म्हणजे कोण? ईडी, ज्याचा V2च्या फॉर्मला ईडी आणि V3च्या फॉर्मला ईडी लागतो, त्यांना आपण रेग्युलर वर्ब म्हणतो. ठीक आहे. आता इरेग्युलर वर्ब काय? इरेग्युलर वर्बमध्ये ना 3 प्रकार पडतात. यांच्यामध्ये 3 प्रकार पडतात. ते कशा? तर बघा, 3 प्रकारात हा इरेग्युलर वर्ब आहे. पहिला प्रकार म्हणजे काय की त्याचे 3 फॉर्म सारखे असतात. पहिला प्रकार जो आहे ना त्याचे 3 फॉर्म सारखे असतात. आता कसे? जर मी कट हा वर्ब घेतला, याचा दुसरा सुद्धा कट आहे, तिसरा एक कट आहे आणि चौथा आहे कटिंग. ठीक आहे. आता जर मी शर्ट घेतला, शर्ट, त्यानंतर इथं घेतला मी पुट. ठीक आहे. इथं घेतला मी स्प्रेड, हर्ट. ते सगळे जे लिहितो मी, शर्ट 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 शटिंग, कट 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 कटिंग, पुट 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 पुटिंग. ठीक आहे. स्प्रेड 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 स्प्रेडिंग, त्यानंतर हर्ट 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 हर्टिंग. यांना ईडीने लागणार. शटेड, पुटेड, स्प्रेडेड, हर्टेड. हे मात्र आपल्याला एमपीएससी येत असतं, हे येत असतं एमपीएससी मध्ये ईडी लावून. ते तुम्हाला माहिती पाहिजे. हा पहिला प्रकार झाला. दुसरा प्रकार जो असतो ना याच्यात दुसरा प्रकार काय आहे मी लिहून दिला. थांबा एक मिनिट, लिहून दिल नंतर मी सगळं. दुसरा प्रकार असतो तो म्हणजे की याच्यातले 3 फॉर्म वेगवेगळे असतात. वेगळे म्हणजे कसे? इथले तुम्ही राईट, याचा दुसरा काय होईल? रोट, आणि तिसरा काय होईल? रिटर्न, आणि चौथा काय होईल? रायटिंग. हा तर ING राहीलच. ठीक आहे. मग मी इथं पुन्हा सांगतो, बिगिन, बिगॅन, बिगन आणि बिगिनिंग. ठीक आहे. अँड मूव ऑन. मग इतर तुम्ही स्विम, स्वॅम, स्वम, स्विमिंग, टेक, टुक, टेकन, टेकिंग, गिव, गेव, गिवन, गिविंग. हे 3 फॉर्म वेगळे आहेत. यांना म्हणतात इरेग्युलर वर्ब. पहिला प्रकार बघितला आपण इरेग्युलर मधला, ते 3 फॉर्म सारखे असतात. कट कट कट, पुट पुट पुट, शट शट शट. दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये 3 फॉर्म काय आहेत? ते वेगवेगळे आहेत. आणि तिसरा प्रकार, शेवटचा प्रकार, यात काय असतं? ह्या 3 फॉर्म पैकी म्हणजे 4 फॉर्म आपल्या ING पकडून 4 फॉर्म पैकी 2 फॉर्म सारखे असतात. 2 फॉर्म सारखे म्हणजे कसे? तर बघा, मी इथं जर एक शब्द लिहिला ब्रिंग, मी इथे लिहिला ब्रिंग, इथे लिहिला मी थिंक, इथे लिहितो मी कम. ठीक आहे. मग ब्रिंगचं दुसरं काय आहे? ब्रॉट. बरोबर. आणि तिसरं काय आहे? मग ब्रॉटच आहे. ठीक आहे. मग हा जो दुसरा आणि तिसरा सारखा आला ना, हा याच्यात 3 सारखे नाही आहेत आणि 3 वेगळे नाही आहेत. मग दोन्ही सारखे आहेत तिघांपैकी, हे पुन्हा इरेग्युलर वर्बच आहे. थिंकचं काय होईल? थॉट, थॉट, थॉट आणि थॉट. पुन्हा हे दोन्ही सारखे आहेत. हा बघा, हा थॉट आणि थॉट, हे पुन्हा इरेग्युलरचा प्रकार आहे. कमचं काय? कम, केम, आणि पुन्हा कम आहे, कम. मग हा कम आणि हा पहिला कम सारखेच आहे, 2 सारखे आहेत. हा पुन्हा इरेग्युलर आहे. कळलंय? तर मी मेन वर्ब शिकवतोय. मेन वर्ब म्हणजे काय? मुख्य क्रिया वाक्यात, एकच वाक्यात एक मेन वर्ब असतो, 2 येणारा नाही. 2 जर मेन वर्ब तुम्हाला एका वाक्यात दिसले तर समजून घ्यायचं ते कंजंक्शन जोडून 2 वाक्य आहेत. कंजंक्शन जोडून जे 2 वाक्य आहेत तेव्हा ते 2 वर्ब येतात. एका वाक्यात एकच वर्ब असतो. मग यामध्ये ना 2 प्रकार आहेत, रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्बला अजून काय शब्द आहे? वीक वर्ब. आणि इरेग्युलरला काय वर्ब आहे? स्ट्रॉंग वर्ब आहे. मग आता रेग्युलर वर्ब म्हणजे काय? जो ईडीने जोडलेला जातो, ईडीने, त्याला म्हणतात रेग्युलर वर्ब. आणि जो ईडीने जोडला जात नाही त्याला म्हणतात इरेग्युलर. मग इरेग्युलर मध्ये 3 प्रकार आहेत. 3 प्रकार कुठले? पहिला प्रकार 3 फॉर्म सारखे, कट कट कट, पुट पुट पुट, शट शट शट, ब्रॉडकास्ट ब्रॉडकास्ट ब्रॉडकास्ट. दुसरा म्हणजे काय? 3 वेगवेगळे. त्यानंतर ब्रिंग, त्यामध्ये काय होईल की बिगिन, बिगॅन, बिगन. ठीक आहे. त्यानंतर स्विम, स्वॅम, स्वम. ठीक आहे. त्यानंतर आपण काय कुठला घेतला होता? त्यात 3 ते वेगळे असतील. ठीक आहे. आपण मगाशी घेतलेले बरेचसे, ते 3 वेगळे असतील. तिसरा प्रकार काय याच्यामध्ये? तो म्हणजे कुठला की त्यातले 2 फॉर्म सारखे पाहिजे. 2 फॉर्म सारखे म्हणजे कसे? सीट, सॅट, सॅट, मेक, मेड, मेड. ठीक आहे. कम, केम, कम. हे दोन्ही फॉर्म सारखे असतात. तर हे म्हणजे इरेग्युलर वर्ब. आणि रेग्युलर वाला म्हणजे कुठला? ईडी वाला. क्लिअर आहेत का? ठीक आहे. आता लिहूया आपण. टायटल द्या. मेन वर्ब हे टायटल दिलं तुम्ही. त्यात रेग्युलर वर्ब किंवा वीक वर्ब टायटल द्या.
रेग्युलर व्हर्ब किंवा वीक व्हर्ब असं टायटल द्या. त्यात लिहा वाक्यातील मुख्य क्रिया म्हणजे मेन व्हर्ब होय. वाक्यातील मुख्य क्रिया म्हणजे मेन व्हर्ब होय. म्हणजे मेन व्हर्ब होय. पॅराग्राफ. एका वाक्यात एकाच मेन व्हर्बचा वापर केला जातो. एका वाक्यात एकाच मेन व्हर्बचा वापर केला जातो. पॅराग्राफ. ज्या वर्बचा V2 व V3 ज्या वर्बचा V2 व V3 ईडीने जोडला जातो. ईडी कोट अनकोट करा. ईडीला ईडीने जोडला जातो. ईडीने जोडला जातो त्यास रेग्युलर वर्ब किंवा वीक वर्ब असे म्हणतात. रेग्युलर वर्ब किंवा वीक वर्ब असे म्हणतात. झालं. आता तुम्हाला नोट्स दिलेली मी लिहायचं काही काम नाही आहे. फक्त फॉर्मॅलिटी म्हणून आपण एक काम करू. खाली खाली 4 फॉर्म करूया. V1 V2 V3 V4 खाली नोटबुक मध्ये. आणि त्यात फक्त 5 शब्द लिहून घ्या. अडॉप्ट. अडॉप्टचं काय होईल? अडॉप्टेड, अडॉप्टेड आणि अडॉप्टिंग. ठीक आहे. त्यानंतर डेव्हलपचं काय होईल? डेव्हलप्ड. तुम्ही पूर्ण लिहायचं आहे. डेव्हलप्ड, डेव्हलपिंग तुम्ही पूर्ण लिहायचं आहे. हेल्प्ड, हेल्प्ड, हेल्पिंग. त्यानंतर लुक्ड, लुक्ड, लुकिंग. त्यानंतर डिसाइडेड, डिसाइडेड, डिसाइडिंग. हे झालं रेग्युलर वर्ब. क्लिअर एवढं? हे झालं रेग्युलर वर्ब. लिहून घ्या. आता बघा. आता इरेग्युलर वर्बचं टायटल द्या. इरेग्युलर वर्ब स्लॅश स्ट्रॉंग वर्ब. इरेग्युलर वर्ब स्लॅश स्ट्रॉंग वर्ब्स. त्यात लिहा. इरेग्युलर वर्बचे 3 प्रकार असतात. इरेग्युलर वर्बचे 3 प्रकार असतात. 3 प्रकार असतात. त्यातला पहिला प्रकार लिहा. त्यातला पहिला प्रकार लिहा. पहिला प्रकार लिहा. ऑल फॉर्म्स आर सेम. ऑल फॉर्म्स आर सेम. सगळे 3 फॉर्म सारखे असतात त्याचे. ठीक आहे. मग आता खाली 4 पुन्हा कॉलम करा. V1 V2 V3 V4 आणि त्यामध्ये आपण लिहूया कट, 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 कटिंग. ठीक आहे. हा पहिला झाला. दुसरा तुम्ही पुट. तिसरा शट. पुढचा हर्ट, स्प्रेड. ठीक आहे. म्हणजे सेम तेच असतील. पुट, पुट, पुटिंग. शट, शट, शटिंग. हर्ट, हर्ट, हर्टिंग. स्प्रेड, स्प्रेड, स्प्रेडिंग. लिहून घ्याय सगळं. पहिला प्रकार. पहिला प्रकार लिहून घ्या. ठीक आहे. आता बघा दुसरा प्रकार. ऑल फॉर्म्स आर डिफरंट. ऑल फॉर्म्स आर डिफरंट म्हणजे काय? याच्यामध्ये 3 फॉर्म काय असतील? वेगळे असतील. जसं मी इथं स्विम. ठीक आहे. इथं तुम्ही बिगिन. इथं तुम्ही टेक. इथं गिव्ह. ठीक आहे. मग आता स्विमचं बघा. स्विमचं काय होईल? स्वॅम, स्वम. आणि पुढे काय होईल? त्याचं स्विमिंग. चौथा फॉर्म सगळ्यांचा सेमच राहील. ING. हा. त्यानंतर बिगिनचं काय? बिगिन, बिगॅन, बिगन आणि बिगिनिंग. ठीक आहे. तर पुढचा टेकचं काय होईल? टूक. तिसरं काय होईल? टेकन. आणि चौथं काय होईल? टेकिंग. त्यानंतर गिव्हचं काय होईल? गेव. तिसरं काय होईल? गिवन. आणि चौथं काय असेल? गिविंग. ठीक आहे. बघा हे शब्द जरी असले 7वी 8वीचे तरी आपल्याला MPSC येतात. हे प्रश्न घेऊ आपण. तुम्हाला कळेल त्याच्यात. आता हा जरा दुसरा प्रकार. पहिला प्रकार काय होता? 3 सेम. दुसरा प्रकार काय आहे? 3 वेगळे. तिसरा प्रकार काय आहे की ह्या 4 पैकी 2 सारखे असतील. फक्त 2 सारखे. ठीक आहे. तो कसा? तर बघा ते लिहून घ्यायचं तुम्ही.
तर तो असा असेल इथं. पुन्हा मी इथं V1 करतो, V2, V3 आणि V4. त्याचं टायटल आहे 3 नंबर. 2 फॉर्म्स आर सेम. 2 फॉर्म्स आर सेम. आता तुम्ही ब्रिंग. ब्रिंगचं काय दुसरं ब्रॉट, तिसरं काय होईल ब्रॉट, सेमच आहे. आणि चौथं काय होईल ब्रिंगिंग. हे बघा हे दोन्ही सेम आले. इथे तुम्ही थिंक, थिंकचं काय होईल थॉट. ठीक आहे, थिंकचं होईल थॉट, पुन्हा थॉट आणि पुढचं होईल थिंकिंग. हे लिहून घ्यायचं तुम्ही सर्वांनी. नंतर पुढचं होईल कम, कमचं काय होईल केम. नंतर पुढे काय होईल केम, पुन्हा कम आणि चौथं होईल कमिंग. ठीक आहे, हे जे ना हा तिसरा प्रकार. हा म्हणजे काय, पहिला होता आपला सेमवाला तिन्ही, दुसरा होता तिन्ही डिफरंट, आणि तिसरा म्हणजे काय कुठले 2 फॉर्म सारखे असतील. कुठले 2 फॉर्म म्हणजे मी तर म्हणलं ब्रिंग ब्रॉड ब्रॉड, थिंक थॉट थॉट, कम केम कम. याच्यामध्ये हे ब्रॉड ब्रॉड सेम आहे, थॉट थॉट सेम आहे, हा कम आणि हा कम सेम आहे. जसं मी जर म्हटलं सीट, सॅट, सॅट, सिटिंग. ठीक आहे, याच्यामध्ये सॅट सॅट दोन्ही सेम आहे. करता येत का? एवढे खूप झाले. तुम्हाला नोट्स दिलेले आहेत त्यात बघून घ्या तुम्ही. आता आपण प्रश्न घेऊ याच्यावरती. आता यावरती प्रश्न कसे येतात. ठीक आहे, ऑनलाईनच्या मुलांनी काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा प्रत्येक वेळी, लिहून घ्यायचंय आणि देन मूव्ह फॉरवर्ड. ठीक आहे, शक्यतो लिहा, सगळे नोट्स बनवा तुम्ही ती. हां, आता बघा यात प्रश्न कसे येतात तर ऐका. पहिली गोष्ट प्रश्न कसा येतो ते सांगतो मला. मेन वर्बचे 4 फॉर्म असतात. मी थोडं रिवाइज करतो. मेन वर्ब शिकतो आपण, एका वाक्यात एकच मेन वर्ब असतो आणि एका मेन वर्बचे 4 फॉर्म असतात. 4 फॉर्म असतात. चौथा फॉर्म हा नेहमी ING असतो. या 4 फॉर्म मध्ये 4ही फॉर्म माहिती पाहिजे तुम्हाला. 4ही फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे. ते MPSC उलटा पुलट करतं किंवा काय करतो, समान अर्थ असलेल्या रिप्लेस करतो मागे पुढे कुठेतरी. करता इतकं. आता कसे ते बघा. आता जसं मी इथं म्हणतो की कटचं दुसरा तिसरा फॉर्म कटच आहे, कटेड नाही आहे. जसं इथं बिगिनचं काय बिग्यान आहे, बिग्यानला ED नाही लावलेला, ED मी बिगिनळ बिगिनळ तसं नाही आहे. हे टेकचं टेक्ट, टेक नाही आहे. आणि एक इन्फॉर्मेशन ED जो जोडलेला असतो ना त्याचा उच्चार तुम्ही ट करायचा, ड नाही. लुकळं आस्कळं तसं नाही. इट जस्ट लुक्ड, आस्क्ड, टॉक्ड. ठीक आहे, हा ट उच्चारायचा. गॉट इट. तर मेन वर्ब सांगतो. मेन वर्बचे 4 फॉर्म. त्यामध्ये 2 प्रकार पडतात मेन वर्ब मध्ये, एक रेग्युलर आणि एक इरेग्युलर. रेग्युलर म्हणजे ज्याला ED लावतात. इरेग्युलर त्याच्यामध्ये 3 फॉर्म आहेत. पहिला फॉर्म तिन्ही सारखे, दुसरा फॉर्म तिन्ही वेगळे आणि तिसरा फॉर्म म्हणजे तो काय तिघांपैकी 2 सारखे. क्लिअर. मग आता आपल्याला शिकायचं आहे की याच्यावरती प्रश्न कसा येतो. तर बघा पहिला प्रश्न मी घेतो. क्वेश्चन नंबर 1, राज्यसेवा 2013. हे बघा राज्यसेवा 13चं वाक्य आहे. जुन्या काळातली प्रश्नपत्रिका आहे. वाक्य असं आहे, द रिव्हर हॅज ओव्हरफ्लोन इट्स बँक्स. हे पहिलं वाक्य बघा. राज्यसेवा 2013चं वाक्य आहे. ठीक आहे. दुसरं वाक्य PSI 2013च आहे. PSI 13चं वाक्य असं आहे, द प्रेसिडेंट स्पीच. प्रेसिडेंट स्पीच आहे ते स्पीच वॉज ब्रॉडकास्टेड ओव्हर द रेडिओ. ब्रॉडकास्टेड ओव्हर द रेडिओ. हे दुसरं वाक्य आहे. तिसरं वाक्य मी SSC 16चं लिहितो. SSC म्हणजे 10वी नाही, स्टाफ सिलेक्शन. त्याचं वाक्य असं आहे, दॅट इन्सिडेंट कास्टेड ए शॅडो अपॉन हर करिअर. शॅडो अपॉन हर करिअर. त्यामुळे तिच्या करिअरवरती एक मोठा बदल घडला. ठीक आहे. त्यानंतर पुढचं वाक्य तुम्ही बघा, our manager hurted me in the party last night.
ठीक आहे. पुढचं तुम्ही द न्यूज ऑफ हिज सस्पेन्शन has been spreaded by many colleagues. हे बघा, हे वाक्य मी लिहिलेत. हे दोन्ही वाक्य खालचे जे आहेत हे पुन्हा CDH चे आहेत. आता आपण एक काम करू, आधी मला मी सांगतो हे जुने वाक्य आणि रिसेंट वाक्य जे तेही सांगतो, ते आपण घेऊ क्वेश्चन पेपर मध्ये. ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील, तुमच्याकडे आहे ते प्रश्नपत्रिकेमध्ये. बघा, पहिलं वाक्य, आधी तुम्हाला मेन वर्ब माहिती पाहिजे. मेन वर्ब काय कन्सेप्ट आहे, त्याचे 4 फॉर्म कुठलेही माहिती पाहिजे. माहिती नसतं ते नोट्स वाचा तुम्ही ते. आता पहिलं वाक्य, द रिव्हर हॅज ओव्हरफ्लोन इट्स बँक्स. आता पण एक काम करू, याच्यातला मेन वर्ब कोण आहे, तर तो आहे ओव्हरफ्लोन. हा त्याने मेन वर्ब लिहिलाय. हा ओव्हरफ्लोन मेन वर्ब आहे यातला. ठीक आहे. दुसरा मेन वर्ब कोण आहे, तर तो आहे ब्रॉडकास्टेड. हा मेन वर्ब त्याने लिहिलाय. तिसऱ्या वाक्यातला कोण आहे, तर हा कास्टेड. तिसऱ्या वाक्यात चौथ्यातला कोण आहे, हार्टेड. पाचव्यातलं कोण आहे, स्प्रेडेड. ठीक आहे. आता जरा यात फोकस करा. पहिल्यांदा तो द रिव्हर हॅज ओव्हरफ्लोन इट्स बँक्स. हे बघा, ओव्हरफ्लोन नावाचा शब्द नाहीये इंग्लिशमध्ये. ओव्हरफ्लोन नाहीये. फ्लाय जर म्हटलं आपण, फ्लाय हा म्हणजे उडणे. फ्लाय म्हणजे उडणे, हे क्रिया आहे, वर्ब आहे. दुसऱ्याचं काय, फ्लायचं काय, फ्ल्यू, उडाला. तिसरा याचा फ्लोन, उडालेला. आणि चौथं काय असेल, फ्लाइंग किंग. हे फ्लाय आहे. आता फ्लो म्हणजे काय, पाण्याचा प्रवाह. फ्लो म्हणजे काय, पाण्याचा प्रवाह. फ्लो याचा रेग्युलर वर्ब आहे. याचं दुसरं रूप आहे फ्लोड, ईडी. तिसरं काय, फ्लोड, ईडी. आणि चौथं काय, फ्लोईंग. वॉटर म्हणतो ना आपण, वॉटर फ्लोईंग. तर फ्लोडला ईडी पाहिजे, फ्लोला ईडी पाहिजे. मग आता जेव्हा प्रवाह अति होतो त्याला आपण ओव्हरफ्लो म्हणतो. मग ओव्हरफ्लो ही क्रिया आहे ना, त्याचा दुसरं रूप पण ईडी लागेल. ओव्हरफ्लोड आणि ओव्हरफ्लोईंग. तर इथे ना ओव्हरफ्लो नको, इथं मला काय पाहिजे, ओव्हरफ्लोड. कळायत का? हा ओव्हरफ्लोड येतो इथं, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे याच्यात काय विचारलं एमपीएससी राज्य 13ला, तुम्हाला मेन वर्ब माहिती पाहिजे. मेन वर्ब एक्झॅक्ट माहिती पाहिजे. दुसरं वाक्य बघा, PSS, द प्रेसिडेंट स्पीच वॉज ब्रॉडकास्टेड ओव्हर द रेडिओ. आता ब्रॉडकास्टेड म्हणजे काय, ब्रॉडकास्ट करणे. हा जो वर्ब आहे हा इरेग्युलर वर्ब आहे आणि याचे तिन्ही फॉर्म सारखे असतात. ब्रॉडकास्ट, 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 कास्ट, 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 पोट, शर्ट, हर्ट, स्प्रेड. हे तिन्ही सारखे आहेत, याला ईडी लागणार नाहीये. म्हणून ह्यात काय चुकलेलं माहितीये, इथं ब्रॉडकास्टेड नको, फक्त ब्रॉडकास्ट हा शब्द पाहिजे होता. कळलं का? पुढचं सेम तेच आहे, दॅट इन्सिडेंट कास्टेड अ शॅडो अपॉन हर करिअर. आता कास्टेड आहे ना, म्हणजे प्रकाश टाकणे, एखाद्या गोष्टीवर झेप टाकणे. ते कास्टेड नाही होणार, ते फक्त कास्ट होईल. कास्ट म्हणजे आपली जात नाही बरं, तो नाऊन आहे, त्याला ई येतो, तो CASTE, कास्ट सर्टिफिकेट, तो वेगळा आहे. हा कास्ट म्हणजे प्रकाश टाकणे, फेकणे. तर इथं ईडी चुकीचा आहे. पुन्हा ते काय होईल, दॅट इन्सिडेंट कास्ट ए शॅडो. कास्टेड नाही होणार ते. पुढचं वाक्य बघा, आर मॅनेजर हर्टेड मी इन द पार्टी लास्ट नाईट. आता पुन्हा हर्ट असतं, हे हर्टेड होणार नाही, हर्टेड हे चुकीचं आहे. पुन्हा इथं हर्टेड करता येत का? पुढचं वाक्य बघा, पुढचं म्हणतोय तो, द न्यूज ऑफ हिज सस्पेन्शन हॅज बीन स्प्रेडेड बाय मेनी कलिग्स. त्याच्या सस्पेन्शनची न्यूज भरपूर लोकांनी स्प्रेड केली. मग आता द न्यूज ऑफ हिज सस्पेन्शन हॅज बीन स्प्रेडेड, हे स्प्रेडेड नाही होणार. स्प्रेडचे 3 रूप, स्प्रेडच आहे, ते स्प्रेडेड होत नाही. ते कळालंय? सो प्रायमरी लेवल काय इंग्लिश शिकण्याची मेन वर्ब माहिती पाहिजे. मेन वर्ब समजले पाहिजे, 4 फॉर्म माहिती पाहिजे. आणि ते फॉर्म कुठे कुठे वापरतात ना, ते आपण पुढच्या लेक्चरला शिकू, तेही माहिती पाहिजे. की V1 कुठल्या वाक्यात पाहिजे, V2 कुठे लिहितात, V3 कुठे लिहितात आणि V4 कुठे लिहितात आणि का लिहितात. हे कन्सेप्ट म्हणजेच रायटिंग असतं. ठीक आहे. मग यामध्ये तुम्हाला ना हे मेन वर्ब चुकीचे विचारलेले आतापर्यंत. मग आता 19ला आहे का काही प्रश्न? यस आहेत. ठीक आहे. त्याआधी आपण लिहूया, मी प्रश्न घेतो मग 2019चे. खाली टायटल द्या, मेन वर्ब वरती आतापर्यंत विचारलेले प्रश्न, असं टायटल द्या. मेन वर्ब वरती विचारलेले आतापर्यंत प्रश्न, आणि सगळे वाक्य लिहा, यांना करेक्ट करा. मग मी पुढचे वाक्य येतो.
बघा, पहिला प्रश्न मी घेतोय राज्यसेवा 2018चा. राज्यसेवा 2018चा प्रश्न कसा आहे, पेज नंबर 29ला 83 नंबरचा क्वेश्चन आहे. राज्यसेवा 29ला 83 नंबरचा क्वेश्चन आहे. बघा प्रश्न काय, स्पॉट द एरर्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. आय वॉज लेइंग डाऊन वेन द फोन बेल रँग. आता लेइंग डाऊन यामध्ये रँग, लेइंग, व्हेन कुठलं रॉंग आहे ते विचारलंय त्याने. जर आपण लक्ष देऊ तर ले काय, तर यात मेन वर्बचे 4 फॉर्म आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता, ठीक आहे. यामध्ये ले हा त्याने वर्ब विचारला, लेइंग डाऊन काय, तर त्याने गडबड केली तिथं थोडी. तर त्यासाठी त्या मेन वर्बचे 4 फॉर्म माहिती पाहिजे आणि त्यांचा अर्थही माहिती पाहिजे. मग काय बरं त्यांचा अर्थ, तर बघा जो ले आहे ना याचे 4 फॉर्म असे आहेत. मी इथं अधिक शब्द लिहितो, V1, V2, V3, V4. आपण असे 4 फॉर्म करूया मेन वर्बचे. आणि याच्यामध्ये पहिला लिहितो लाय, याचं दुसरं रूप आहे लाईट, तिसरा लाईड आणि चौथा लाईंग, LYNG, लक्षात घ्या. दुसरा एक आहे ले, त्याचा आहे लेड, लेड आणि लेइंग. तिसरा आहे लाय, पुन्हा एक, त्याचा दुसरा ले, तिसरा आहे लेन आणि चौथा आहे लाईंग. बघा याच्यात कन्फ्युज होण्याचे चान्सेस जास्त आहे. म्हणजे SSC UPSC ला पण आलेलं आहे. हे बघा हे तिन्ही मेन वर्ब वेगळे आहेत. यात आता मी अंडरलाईन करतो की त्या गोष्टी तुम्हाला सारख्या वाटतात. कुठल्या कुठल्यात बघा त्या, यात हा लाय आणि हा लाय तुम्हाला सारखा वाटेल पण ते दोन्ही वेगळे आहेत. यात हा ले आणि हा ले तुम्हाला सारखा वाटेल पण हे दोन्ही वेगळे आहेत. आणि या पुन्हा हा लाईंग आणि हा लाईंग हे दोन्ही तुम्हाला सारखे वाटतील पण हे दोन्ही वेगळे आहेत. ते कसे तर बघा. आता पहिलं हा जो लाय आहे याचं दुसरं रूप काय, लाईट, लाईट, लाईंग म्हणजे काय, खोटं बोलणे. मराठीतले तुम्ही खोटं बोलणे जे आपण नेहमी बोलतो, ठीक आहे ना. हा जो ले आहे, लेड, लेड आहे याचं दुसरं रूप, लेड, लेड, लेइंग. याचं काय, मांडणे, ठेवणे, झुकणे. एखादी गोष्ट मांडतो आपण, ठेवतो किंवा झुकतो. देवाच्या पुढे आपण झुकतो की मला मार्क्स दे, मला पैसे दे, जॉब दे, ते. वी ले बिफोर द गॉड. द अक्यूज ले बिफोर द जज अँड आस्क हिम मर्सी. तो ले आहे. हा पुढचा जो लाय आहे ना, हा लाय ले लेन आहे. लाय ले लेन याचे 2 अर्थ होतात. व्यवस्थित आहे का. पहिला म्हणजे काय, रेस्ट करणे, आराम करणे, आराम करणे, जो आपण लायब्ररीत पण करतो. काही लोक उशा घेऊन येतात तसा आराम, ठीक आहे. हा झाला रेस्ट. दुसरा अजून आहे, जेव्हा कोंबडी जेव्हा अंडी देते ना त्याला पण ले, लाय, ले लेन असं म्हटलं जातं आपण. तर आता ऐका, यामध्ये पहिल्याचा अर्थ आहे लाय, खोटं बोलणे. दुसऱ्याचा अर्थ आहे ले, मांडणे, ठेवणे. आणि तिसऱ्याचा लाय, ले, लेन म्हणजे रेस्ट करणे, आराम करणे. आता मला एक सांगा, वाक्य काय म्हणतात राज्यसेवेचं. राज्यसेवा वाक्य म्हणतो तो की आय वॉज लाईंग डाऊन वेन द टेलिफोन बेल रँग. आय वॉज लाईंग डाऊन, इथे मी लेइंग डाऊन लिहिलंय त्याने, लेइंग डाऊन वेन द टेलिफोन बेल रँग. आता मला सांगा, जेव्हा टेलिफोन बेल वाजली तेव्हा हा काय मांडत होता, ठेवत होता का आराम करत होता. तर त्याचा अर्थ होईल, जेव्हा टेलिफोन बेल वाजली तेव्हा मी आराम करत होतो, मी झोपलो होतो, रेस्ट करत होतो. तर तिथं हा लेइंग जो शब्द लिहिला ना, हा चुकीचा लेइंग. ह्या लेइंगच्या ऐवजी काय माहिती तिथं, तिथे लाईंग, LYING असा शब्द अपेक्षित होता. म्हणून राज्यसेवा 18चं वाक्य ते चुकीचं काय, त्यामध्ये तो लेइंग चुकीचा आहे. जेव्हा फोन बेल झाली तेव्हा मी आराम करत होतो, खोटं बोलत होतो होणार नाही तिथं. जेव्हा टेलिफोन बेल वाजत होती तेव्हा मी खोटं बोलत होतो. कोणाशी बोलत होतो त्याचा उल्लेख पण नाहीये आणि त्याचा अर्थही लागत नाही इथं. म्हणजे तिथं LYING, तिथं त्याचा LYING त्याचा अर्थ होईल. क्लिअर. सेम क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर हा प्रश्न आहे आपल्याला CDSला 2017ला. तो प्रश्न आहे बघा CDSचा. बघा तुम्हाला दिसेल तो स्क्रीनवरती. अ पुअर टॉम लेड इन द शेड ऑफ ए ट्री बिफोर ही कुड वॉक फर्दर. आता हा जो टॉम आहे हा त्या झाडाच्या खाली त्याने आराम केला ना, रेस्ट केली असेल त्याने. झाडाच्या खाली कोण खोटं बोलेल आणि झाडाच्या खाली कोण काय मांडेल आणि ठेवेल, काहीच ठेवणार नाही. मग त्याचं जे आहे ना, पुअर टॉम लेड. मग आता बघा हा जो लेड आहे, हा लेड हा मांडण्या ठेवण्याचा, हा नाही ना, त्याच्या जे काय माहिती का, हा माझा येईल. पुअर टॉम ले, हा LAY येईल तिथं, ले. V2 येईल, V3 येणार नाहीये तिथं. चौथा फॉर्म जो आहे ना, तो तिसरा फॉर्म, तो हा जो आहे लेन, हा येणार नाही तिथं, हा येईल आपला दुसरा फॉर्म. तो त्या झाडाच्या खाली त्याने आराम केला, हा का येणार नाही. कारण
V3च्या आधी नेहमी सपोर्टिंग वर्ब लागतोच, हॅव हॅज हॅड. जर त्या वाक्यात हॅव हॅज हॅड असतं तर लेन आलं असतं, टॉम हॅज लेन आलं असतं. पण त्या वाक्यामध्ये ना V2 वापरलाय हा लेड, तर त्याचं रिप्लेसमेंट लेड V2 होईल ले. ले म्हणजे झोपणे, आराम करणे. तर टॉम झाडाच्या खाली झोपला, त्याने आराम केलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, PSI 2017चा प्रश्न आहे 81 पेजला. 81 पेजला जर गेलो आपण आणि त्यात जर बघितलं 79 नंबरचा क्वेश्चन, तर बघा त्यात दोन वर्ब आहे, डिनाय आणि रिफ्यूज. दोन वर्ब दिलेले आहे, डिनाय आणि रिफ्यूज. आता तुम्हाला सांगतो मी डिनायचे 4 फॉर्म काय. डिनाय हा रेग्युलर वर्ब आहे, डिनाय हा रेग्युलर वर्ब आहे. याच्यात दुसरा फॉर्म काय, डिनाइड. आणि तिसरा फॉर्म काय, डिनाइड. आणि चौथा काय, डिनाइंग. रिफ्यूजचा पण तो ना, रिफ्यूज, रिफ्युज्ड, रिफ्युज्ड, रिफ्युजिंग. हे दोन्ही रेग्युलर वर्ब आहेत. मग आता यांचा फरक काय, अर्थ काय. डिनाय म्हणजे नाकारणे आणि रिफ्यूज म्हणजे काय, नाकारणेच आहे. पण फरक असा आहे की बघा, डिनाय म्हणजे काय की तुमच्यावरती जे आरोप केलेले आहेत ना त्यांना नकार देणे. म्हणजे तुम्ही मला आरोप करणार की पाटील सर तुम्ही चोर आहात, तुम्ही नाही मी चोर नाही आहे, मी अजिबात नाही, मी चोर नाही आहे, आय एम डिनाईंग द चार्जेस. मी डिनाय करतोय. डिनाय म्हणजे काय की मी असं म्हणतो की मी तुम्हाला काल त्या चित्रपटगृहात बघितलं तुम्हाला मी सगळ्यांना, तर नाही आम्ही नव्हतो तिथं, मी डिनाय केलं. तुम्ही करता मी असं म्हणेन काही लोकांनी फीज भरली नाही आहे, तुम्ही डिनाय करणार नाही, नाही आम्ही पे केलेली फी. डिनाय म्हणजे तुम्ही एखादी क्रिया केली त्यास तुम्ही नकार देतात, मी नाही केली ती, मला प्रिलिमिनरीचा स्कोर होता खूप, हे खोटं बोलतायत तुम्ही डिनाय करणार, नाही नाही मी खरं बोलतोय, डिनाय. रिफ्यूज म्हणजे काय, एखादी क्रिया करण्यास नकार देणे. मी असं म्हटलं अरे काम कर बरं विलास, ते बटन बंद कर, तो ना मी नाही करत, जरा एक ग्लास पाणी आण बरं, मी नाही आणत, यू आर रिफ्युजिंग. मग एखादं प्रपोजल रिफ्यूज होतं ना, कोणी विचारतं लग्नाविषयी, ते रिफ्यूज होतं, डिनाय नाही होत ते. डिनाय म्हणजे काय, तुम्ही एखादी क्रिया केली आहे त्यास नकार देणे, नाही मी हे केलं नाही. मग आता ह्या वाक्यामध्ये बघा, शी डिनाइड दॅट शी हॅड गॉन टू द मूवी लास्ट नाईट. बरोबर आहे. ते म्हणते मी काल चित्रपट बघायला गेली होती, हे मला मान्य नाही, मी इथे क्रिया केली नाही, म्हणून ते डिनाय बरोबर आहे. दुसरं, शी रिफ्यूज दॅट शी हॅड गॉन टू द मूवी लास्ट नाईट. रिफ्यूज कसं काय होणार, ते तिने जी क्रिया केलेली आहे चित्रपट बघायला जाण्याची त्यास ते नकार देते आहे, मग त्या डिनाईल. ए इज करेक्ट, बी रॉंग. सी, शी रिफ्यूज टू रिटर्न द मनी आय लेंट हर येस्टरडे. येस, हे बरोबर आहे. रिफ्यूज, तिला मी काल पैसे दिले होते, ते पैसे परत देत नाही माझे. हां, तर तिने रिफ्यूज केलाय, ती म्हणते मी नाही देत तुझे पैसे, जा. हा, जर तिने ह्या गोष्टीला नकार दिला असता की तुम्हाला काल पैसे दिलेच नाही, तर त्या केसमध्ये तिथं डिनाय आलं असतं की याने मला पैसे दिले होते, हे चुकीचं आहे, त्याने तिला पैसे दिले आहेत आणि ती ते देण्यास त्याला नकार देते, मी नाही देत तुझे पैसे, त्याला रिफ्यूज येईल, डिनाय येणार नाही. तर उत्तर आहे माझं ए आणि सी. सो ए अँड सी म्हणजे काय, उत्तर नंबर 1. पुढचा प्रश्न आहे बघा 108 पेजला. 108 पेजला जर आपण गेलो त्यात क्वेश्चन नंबर 61 नंबरचा प्रश्न आहे, STR 2017, 61 नंबरचा प्रश्न. आता बघा याच्यात दोन वर्ब आहे, बॉरो आणि लेंड. बॉरोचे दोन फॉर्म आहेत ना, बॉरोड, बॉरोड, ईडी हा रेग्युलर वर्ब आहे, लेंडचे आहेत लेंट, लेंड. आता बॉरो म्हणजे काय, तर उसने घेणे, जे आपण घेत असतो. बॉरो केलं मी तुमच्याकडे 200 बॉरो केले, त्याचा मोबाईल बॉरो केला, त्याची बाईक बॉरो केली. आणि लेंड म्हणजे काय, उसने देणे, की हे घे पैसे घेऊन जा, हे लेंड. लेंड म्हणजे देणे आणि बॉरो म्हणजे घेणे, ते एक लक्षात घ्या. लेंड काय करतो आपण, लेंड, आणि बॉरो काय करतो आपण, तर बघा लेंड, लेंडर जो देतो, तो देतो म्हणजे दुसरा देतो, तो लेंड टू. आणि बॉरो आपण दुसऱ्याकडे घेता, बॉरो फ्रॉम. तर यामध्ये काय करायचं, एक लक्षात घ्या, लेंड टू आणि बॉरो फ्रॉम हे कन्सेप्ट आहे, या क्रिया अशा आहे. लेंड देतोय, बॉरो घेतोय. ठीक आहे. मग आता पहिल्या वाक्यात, विल यू बॉरो मी युअर पेन. आता मला सांगा, तुमचा पेन जो आहे तो तुम्ही कसा उसना घेणार, विल यू बॉरो मी युअर पेन नाही होणार, ते विल यू लेंड मी युअर पेन. कृपया तुझा पेन मला उसना देशील का, करताय. दुसरं, आय बॉरोड अ पेन फ्रॉम माय ब्रदर. हे बरोबर आहे, मी माझ्या भावाकडनं पेन उसना घेतला, आय बॉरोड. तिसरं, आय लेंट अ पेन फ्रॉम माय ब्रदर. अजिबात नाही, आय लेंट अ पेन फ्रॉम माय ब्रदर नाही, आय लेंट अ पेन टू माय ब्रदर पाहिजे होतं, किंवा आय बॉरोड अ पेन फ्रॉम माय ब्रदर पाहिजे होतं. तिसरं चुकीचं आहे. चौथं, विल यू लेंड मी युअर पेन. येस, हे करेक्ट आहे. विल यू लेंड मी, कृपया तुझा पेन मला तू उसना देशील का, हे बरोबर आहे. आणि जे दुसरं आहे, आय बॉरोड अ पेन फ्रॉम माय ब्रदर, हे करेक्ट आहे. सो बीडी इज माय आन्सर. बीडी म्हणजे 4. मग पहिल्यामध्ये काय पाहिजे होतं, विल यू बॉरो मी युअर पेन, ते विल यू लेंड मी युअर पेन. तुमचा पेन मला उसना देणार का, कारण तुमचा पेन तुम्ही कसा उसना घेणार, तुम्ही मला उसना देणार ना. चौथं जे आहे ना, विल यू लेंड मी युअर पेन,
ते करेक्ट आहे. तिसऱ्यामध्ये ना आय लेंट अ पेन फ्रॉम माय ब्रदर. आता त्याच्यात काय बदल होईल? आय लेंट अ पेन फ्रॉम माय ब्रदर नाही, आय बॉरोड अ पेन फ्रॉम माय ब्रदर. किंवा त्या फ्रॉमच्या ऐवजी टू लिहा, आय लेंट अ पेन टू माय ब्रदर. करताय? तसे मेन वर्बचे प्रश्न येत असतात आपल्याला. हे तुम्ही सायमल्टेनियसली लिहून घ्यायचे प्रश्न, पॉज करून व्हिडिओ, हे प्रश्न सगळे वाक्य लिहून घ्यायचे. तर यामध्ये काय आहे कन्सेप्ट? मेन वर्बचे चारही फॉर्म माहिती पाहिजे आणि मेन चारही फॉर्मचे मिनिंग माहिती पाहिजे, तेव्हा आपण हे प्रश्न टॅकल करू शकतोय. कळालेत का? आता बघा यावरती प्रश्न जे आहेत ना ते कसे येत आहेत. आता कंबाईन 2019ला प्रश्न आहे, कंबाईन 2018ला प्रश्न आहे. तो कसा आहे बघा. हा जो V1 आहे हा कुठल्या वाक्यात येतो, हा जो V2 आहे हा कुठल्या वाक्यात येतो आणि या V3 कुठल्या वाक्यात येतो हे शिकावं लागेल आपल्याला. म्हणजे V1 कधी, V2 कधी, V3 कधी. तर बघा आता आपला रूल आहे ना थोडा मोठा झालाय. कसा? आधी सब्जेक्ट येतो. मी पहिल्या लेक्चरला सांगितलं, बेसिकच्या पहिल्या लेक्चरला आधी सब्जेक्ट येतो, नंतर कोण येतो? वर्ब येतो, आणि नंतर कोण येतो? ऑब्जेक्ट येतो. तेव्हा हे वाक्य बनतं. आता आपण काय केलं? वर्बचे दोन प्रकार बघितले, एक सपोर्टिव्ह वर्ब, एक मेन वर्ब आणि एक ऑब्जेक्ट. आता एक लक्षात घ्या, मी जरा रूल वाढवला. सुरुवातीला येतो सब्जेक्ट, सब्जेक्टनुसार ठरतो सपोर्टिव्ह वर्ब. सपोर्टिव्ह तुम्हाला माहिती आहे, एम इज आर, वॉज वेअर, हॅव हॅज हॅड, डू डज डिड, कॅन कुड, मे माइट, त्याचा वापर माहिती आहे. आणि सपोर्टिव्ह नुसार मेन वर्ब ठरतो. मेन वर्ब तुम्हाला कळाला आहे, दोन प्रकार असतात मेन वर्बचे, रेग्युलर आणि एक इरेग्युलर. त्याचे 4 फॉर्म असतात, चौथा फॉर्म आयएनजी असतो. आता हे बघा, या सब्जेक्टनुसार ठरतो सपोर्टिव्ह वर्ब, या सपोर्टिव्ह वर्बनुसार ठरतो मेन वर्ब, आणि या मेन वर्बनुसार ठरतो ऑब्जेक्ट, आणि याला आपण म्हणतो सब्जेक्ट प्लस वर्ब एग्रीमेंट. आता या हा जो मेन वर्ब आहे ना, जे 4 फॉर्म असतात, V1, V2, V3, V4. मग आता वाक्यात V1 लिहावा का V2 का V3 हे आपण नाही ठरवू शकत की मी सांगतो V4 लिहून टाका V3 नाही. ते कशावरनं ठरेल? सपोर्टिंग वर्बवरनं. तर सपोर्टिंग वर्बवरनं ठरेल ते की जो सपोर्टिंग वर्ब असेल त्याच्यानुसार कळेल आपल्याला की मेन वर्बचा कितवा फॉर्म लिहावा वाक्यामध्ये. कसं? तर बघा, जर वाक्यामध्ये एम इज आर आहे, एम इज आर आहे, तर त्यानंतर मला मेन वर्बचा चौथा फॉर्म लिहायचा आहे. हे रूल लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचे रूल आहे. म्हणजे एम इज आर नंतर मला काय येईल? V4च येईल. करता येत का? मग सेम थिंग जर वॉज वेअर असेल, वॉज आणि वेअर, तर याच्यानंतर मग पुन्हा मला V4च येईल. V4 अगेन V4. ठीक आहे. जर वाक्यामध्ये हॅव हॅज हॅड असेल, हॅव हॅज आणि हॅड असेल, तर त्या वाक्यामध्ये माझा V3च येईल. V3 मेन वर्ब V3. ठीक आहे. आणि जर वाक्यामध्ये डू डज डीड आहे, डू डज डीड आणि मॉडल ऑक्झिलरी, लक्षात माहिती तुम्हाला, तर मॉडल ऑक्झिलरी कॅन, कुड, मे, माइट, शाल, शुड, सगळ्या मॉडल ऑक्झिलरी प्रेझेंट आणि पास्ट दोन्ही जर ह्या असतील तर यांच्यानंतर मी V1 येतो. कळालंय? आणि याच्यावरती प्रश्न घेऊ आता आपण. बघा, तर वाक्यामध्ये मेन वर्बचा फॉर्म कुठला लिहावा, V1 का V2 का V3 हे आपल्याला सपोर्टिव्ह वर्बवरनं कळेल. जर एम इज आर आला तर V4, वाजवेर आला तर V4, हॅव हॅज हॅड आलं तर V3, डू डज डीड असेल तर V1, मॉडल ऑक्झिलरी असतील तर काय येईल? V1च येईल. हे लक्षात ठेवा. आता यामध्ये मी V2 लिहिला नाहीये, V2 तो का नाही लिहिला तुम्हाला कळेल. या आता इकडे, आता वाक्य लिहितो मी इथं. पहिलं हे वाक्य PSI 2013चं आहे. वाक्य असं आहे, पहिलं PSI 13 2013, they did not slept a wink that night. They did not slept a wink that night. हे वाक्य PSI 13चं आहे. किंवा मी तो दुसरं वाक्य CDS 16चं, she could not understood the lecture. हे दुसरं वाक्य लिहिलं मी इथं. आता बघा, किंवा तिसरं आपलं पुन्हा मी PSI 11चं वाक्य जुन्या काळातलं आहे. ते वाक्य असं आहे, they have began their journey at sunset.
हे जुने वाक्य, नंतर नवे घेऊ आपण, नंतर लिहू, आधी समजून घ्या, लिहू आपण नंतर. आता मी तुम्हाला काय सांगतो की मेन वर्बचा वापर कुठे येतो, मेन वर्ब कुठे लिहितात, तो सपोर्टिव्ह वर्बच्या नंतर येतो. मग कोण आहे, अॅमिझर आहे ना, तर V4 लिहा. वाजवीर आहे ना, V4 लिहा. डूडस डीड आहे, V1 लिहा. कुठलाही वर्ब घ्या तुम्ही गो, थिंक, आस्क, डान्स, लव्ह, रिस्पेक्ट, कुठलाही मेन वर्ब लिहा, पण त्या मेन वर्बचा जो फॉर्म आहे ना, तो कोण तुम्हाला गाईड करेल, तो असतो सपोर्टिव्ह वर्ब. मग वाक्यात सपोर्टिव्ह येतोच का, येस येतोच, तो असतोच तिथं. मग जर हॅव हॅज हॅड असेल तर V3 लिहा. मॉडेल असतील कॅन, कुड, मे, माइट, शॅल, शुड, विल, वुड, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, तर त्यासाठी V1 लिहा. हे रूल आहे लिखाणाचा, पहिला हा रूल आहे की तुम्हाला माहिती पाहिजे कुठं V1, कुठे V3, कुठं V4. ठीक आहे. आता इकडे या वाक्यामध्ये काय होतं, दे डिड नॉट स्लेप्ट अ विंक दॅट नाईट, त्या दिवशी त्या रात्री त्यांना डोळ्याला डोळा त्यांचा लागला नाही. मग आता इथं बघा, दे डिड नॉट स्लेप्ट, आधी काम करू, पण याच्याला सब्जेक्ट कोण आहे, दे आहे, दे सब्जेक्ट आहे, दे नंतर डीड येतो का, येस. डीड हा दोन्ही कामं करतो, सिंग्युलर पण आणि प्लुरल पण. माहिती नसेल तर मागचे व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. दे नंतर डीड आला. आता डीड नंतर जे आहे ना, इथं बघा, इथं काय म्हटलं मी, डू, डज, डीड. ह्या डीड नंतर मेन वर्बचा कितवा फॉर्म पाहिजे, पहिला. डीड नंतर V1 पाहिजे. मग इथं V1 आहे का बरं बघा, स्लेप्ट. मग आता याच्यासाठी तुम्हाला पण मेन वर्बचे 4 फॉर्म माहिती पाहिजेत ना, 4 फॉर्म माहिती पाहिजे. मग जर 4 फॉर्म माहिती असतील तर उत्तर येईल, अंतरच लिहिता येईल, अंतरच वाचलेलं कळेल. मग हा स्लेप्ट हा V1 नाही आहे, हा V2 आहे. स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट असे असे फॉर्म आहे. मग इथं स्लेप्टच्या ऐवजी मला काय पाहिजे, स्लीप. कळालं इतकं, हे चुकीचं वाक्य आहे. दुसरं वाक्य बघा, शी कुड नॉट अंडरस्टूड द लेक्चर. आता पण एक काम करू, सब्जेक्ट कोण आहे, शी, त्याच्यानंतर कोण आहे, सपोर्टिव्ह कुड. इथं येईल का हा, येस येईल का, कारण मॉडेल ऑक्झिलरी कुठल्याही सब्जेक्ट नंतर येते, सिंग्युलर आणि प्लुरल दोन्ही येते मॉडेल. मग मॉडेल नंतर काय येतं, इथं बघा, हे एम म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी. मॉडेल ऑक्झिलरी नंतर जो मेन वर्ब येतो तो V1 येतो, V1. ठीक आहे, V1. मग इथे या वाक्यातला मेन वर्ब कोण आहे, अंडरस्टूड. हा अंडरस्टूड तर V2 आहे. अंडरस्टँड, अंडरस्टूड, अंडरस्टूड, अंडरस्टँडिंग. मग इथं अंडरस्टँड V1 पाहिजे होता, अंडरस्टँड. करता येत का. पुढचं वाक्य बघा, दे हॅव बिगॅन देअर जर्नी ॲट सनसेट. मग आता या वाक्यातला सब्जेक्ट कोण आहे, दे नंतर हॅव येतो का, येस. दे हा प्लुरल आहे, त्यानंतर प्लुरल वर्ब येतो, हा प्लुरल हॅव. हॅज हा सिंग्युलर आहे. मग याच्यानंतर इथं बघा, हॅव हॅज हॅड आहे का, हॅव हॅज हॅड. याच्यानंतर मला काय पाहिजे, V3. कळतंय. मग V3 आहे का, हा बिगिन, बिगॅन, बिगन. मग हा बिगिन, बिगॅन हा V2 आहे, तिथं मला काय पाहिजे, तिसरं रूप, बिगन. आता करेक्ट होईल. करता येत का. बघा पुढचा प्रश्न अजून सांगतो मी तुम्हाला. द टीचर हॅज टूक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ स्टुडंट. हे बघा, हे वाक्य आहे, द टीचर हॅज टूक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑल स्टुडंट्स फॉर पिकनिक. हे बघा वाक्य, द टीचर हॅज टूक द रिस्पॉन्सिबिलिटी. सब्जेक्ट कोण आहे, टीचर. किती, हे सिंग्युलर आहे, हा टीचर सब्जेक्ट सिंग्युलर आहे, सिंग्युलर वर्ब आहे, टीचर हॅज जुळलं. मग हॅज नंतर V3 पाहिजे ना. मग इथं हा टूक V3 नाही, याचं V3 काय होईल, टेकन. का, कारण हॅज नंतर V3 येतो. करता येत का, हे कळाले हे. मग यावरती वाक्य कसे आले ते आता घेऊया आपण आपल्या प्रश्नपत्रिकेत. ठीक आहे, त्यासाठी अर्धे आपण टायटल द्या, तुम्ही टायटल द्या. मेन वर्बचा वापर असं टायटल द्या, युजेस ऑफ मेन वर्ब, मेन वर्बचा वापर असं टायटल द्या. दिलंय. वाक्यातील मेन वर्ब हा त्या वाक्यातील सपोर्टिंग वर्बनुसार ठरतो. हा त्या वाक्यातील सपोर्टिंग वर्बनुसार ठरतो, सपोर्टिंग वर्बनुसार ठरतो. झालंय. आता ऐका, इथं मी V2 का नाही लिहिला, इथं V2 का नाही लिहिला, तर V2च्या आधी सपोर्टिंग वर्बचा वापर करत नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. सपोर्टिंग वर्बचा वापर करत नाहीत.
V2च्या आधी सपोर्टिंग वर्बचा वापर करत नाही हे लक्षात ठेवा, लिहूया आपण नंतर. थांबा, आता हे काय बरं V2च्या आधी सपोर्टिंग वर्बचा काय सांगतो. आपण एक काम करू, V2 आणि V3 कसा ओळखायचा ना ते सांगतो. हे बघा, आता मी इथे लिहितो आय मेट हर, व्यवस्थित आहे का, सोपा की येतो. आय मेट हर आणि आय हॅव मेट हर, आय हॅव मेट हर. लिहू नका, आधी समजून घ्या. हे दोन वाक्य लिहिलं मी. याच्यातला मेन वर्ब कोण आहे, मेट. याच्यातला मेन वर्ब कोण आहे, मेट. म्हणजे चार फॉर्म कुठले आहेत, मीट, मेट, मेट, मीटिंग. ते पण लिहितो बघा मी इथं, मीट, मेट, मेट, मीटिंग. ठीक आहे, हे चार फॉर्म आहेत. मग आता इथं कसं घेतलं आपण बघा, ॲमिझर नंतर V4, वॉजवेअर नंतर V4, हॅव हॅज हॅड नंतर V3, डू डज डिड नंतर V1, मॉडल ऑफ नंतर V1. मग V2 कुठे गेला, तर एक लक्षात घ्या, जेव्हा V2 येतो वाक्यात ना, त्या V2च्या आधी सपोर्टिंग वर्ब येत नाही. नाही येत सपोर्टिंग वर्ब. काय येत नाही बरं, कारण त्याच्यामध्ये सपोर्टिंग वर्ब लपलेला असतो डीड. ते आपण नंतर शिकू, टेन्स मध्ये सांगतो मी, सांगतो. मग आता याच्यात एक लक्षात घ्या, हा जो मेन वर्ब आहे याचे चार फॉर्म कुठले, मीट, मेट, मेट. हे दोन्ही सारखे आहेत ना, हे दोन्ही सारखे आहेत, मेट, मेट. जसं ब्रिंगचे ब्रॉड सारखे आहेत, ठीक आहे. जसे मेकचे मेड, मेड सारखे आहेत, ठीक आहे. तसे थिंगचे थॉट, थॉट सारखे आहेत दोन्ही. मग आता कसं ओळखायचं ते एक लक्षात घ्यायचं. V2 आणि V3 मध्ये कसा फरक ओळखायचा, तर वाक्यामध्ये जर सपोर्टिंग वर्ब असेल हॅव हॅज हॅड तर तो V3 असतो. वाक्यामध्ये जर सपोर्टिंग वर्ब असेल हॅव हॅज हॅड त्याच्या आधी तर तो V3 असतो. जर वाक्यामध्ये सपोर्टिंग वर्बच नाहीये त्याच्या आधी तर तो V2 असतो. ऐकणार, रिपीट. तुम्ही लिहू शकता सायमल्टेनियसली की V2च्या आधी सपोर्टिंग वर्बचा वापर करत नाही, V3च्या आधी सपोर्टिंग वर्बचा वापर करतात. तो कोणता असतो सपोर्टिंग वर्ब, हॅव, हॅज आणि हॅड. पुन्हा सांगतो, जर मला ब्रिंगचे दोन रूप आहेत सारखे, ब्रॉट, ब्रॉट, मग आता कुठला V2 कुठला V3, तर V2चा वापर जर केला असेल तर त्या वाक्यात सपोर्टिंग वर्ब नाही. V3चा जर वापर केला असेल तर त्याआधी सपोर्टिंग वर्ब येईलच, यावाच लागेल त्याला. तो कोण आहे, हॅव, हॅज, हॅड. म्हणून हॅव, हॅज, हॅड नंतर येणारा जो मेन वर्ब असेल तो V3च असेल. करता इतकं. आणि जो V2 असेल त्याच्या आधी सपोर्टिंग वर्ब येत नाही, मग त्याला हॅव हॅजची गरज नाही. मग इथं बघा, इथं मी काय म्हटलंय, आय मेट हर. ठीक आहे, आय मेट हर. इथं सपोर्टिंग आहे का, नाही आहे, म्हणजे हा V2 आहे, V2. आणि इथं बघा, आय हॅव मेट हर, मग ह्या मेटच्या आधी हॅव आहे ना सपोर्टिंग वर्ब, म्हणजे V3 आहे. डिफरन्स करतोय. पुन्हा सांगतो मी, V3च्या आधी सपोर्टिंग वर्ब येतो हॅव हॅज हॅड, V2च्या आधी एकही सपोर्टिंग वर्ब येत नाही. तो का येत नाही, कारण त्याच्यामध्ये सपोर्टिंग वर्ब लपलेला असतो, तोच तो डीड. तो सिंपल पास्ट टेन्स असतो. ते टेन्स मध्ये बघू आपण. करता येत काय, तर हे झाले प्रश्न. तर तुम्ही हे अगदी माइंड मध्ये चिपकून घ्या. ॲमिझर V4, वॉज वेअर V4, डू डज डिड V1, मॉडल V1. कळतंय. V3 V2 मध्ये काय फरक, V2च्या आधी सपोर्टिंग वर्ब नाही, V3च्या आधी सपोर्टिंग वर्ब येतील, हॅव, हॅज, हॅड. क्लिअर, ठीक आहे. आता बघा याच्यावरती प्रश्न मी घेतो. प्रश्न कसा आहे, तर प्रश्न क्रमांक पहिला आपला PSI 2017 प्रश्न आहे. आधी तो घेऊ. PSI 17 प्रश्न म्हणजे पेज नंबर 81 पेजला प्रश्न आहे बघा. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स बिलो. शी होप्स दॅट ही हॅजंट मेक्स अ मिस्टेक. हे वाक्य दिलं त्याने, ही होप्स दॅट ही हॅजंट मेक्स अ मिस्टेक. आता एक कंजंक्शन जोडून दोन वाक्य आहेत. दॅटच्या अलीकडे होप हा वर्ब आहे आणि दॅटच्या पलीकडे मेक्स हा मेन वर्ब आहे. मग आता ही होप्स हे बरोबर आहे, त्याला यस यस लागला ते शिकू आपण परवा. दॅट नंतर ही आहे बघा, ही हॅजंट मेक्स अ मिस्टेक आहे ना, तर त्यामध्ये ही सब्जेक्ट आहे, हॅज सपोर्टिंग वर्ब आहे. मग हॅज नंतर कुठला मेन वर्ब येतो, V3 येतो. मग मेक्स हा V3 आहे का, नाही. मेक्सच्या ऐवजी मला त्या मेक्सचा V3 पाहिजे, तर मेक्सचा V3 कोण आहे, मेड. मेक, मेड, मेड, मेकिंग, म्हणून तिथं मेड पाहिजे होतं. म्हणून माझा V3 चुकलाय, म्हणून ते वाक्य चुकीचं आहे. त्यातला पार्ट कुठला चुकीचा आहे, मेक्स, म्हणून उत्तर येईल माझं 3. कळालंय. तुम्ही सायमल्टेनियसली हे वाक्य अधिक सगळे वाक्य लिहिणार आहात. गॉट इट. आणि हो, सर्वात महत्त्वाचे रूल जे आहेत, हे जे मी बॉक्स केलेले आहेत, हे लिहायचे तुम्ही व्यवस्थित डिझाईन करून. ठीक आहे. दुसरा प्रश्न मी घेतोय. दुसरा प्रश्न आहे आपल्याला कंबाईन 2018.
पेज नंबर कंबाईन 2018 प्रश्न आहे, पेज नंबर 51 ला प्रश्न आहे. पेज नंबर 51 ला 57 काल आपण घेतला होता बघा प्रश्न. हा प्रश्न आपण घेतला होता. यामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की 2 वाक्य आहेत. आता यामध्ये बघा, एव्हरीबडी मस्ट पेड मोर हाऊस रेंट, द टॅक्स ऑन प्रॉपर्टी हॅव गॉन अप. आपण याच्यातलं वाक्य काल आपण सॉल्व्ह केलं. द टॅक्स ऑन प्रॉपर्टी, हॅवच्या ऐवजी आपण हॅज घेतलं होतं, बरोबर. ते चुकीचं आहे, हॅवच्या ऐवजी हॅज येईल, कारण त्या वाक्यात सब्जेक्ट टॅक्स आहे. 2 वाक्य आहेत ते एकत्र केले आहेत. पहिलं वाक्य काय, एव्हरीबडी. एव्हरीबडी नंतर काय, मस्ट आहे. मस्ट काय आहे, मॉडल ऑक्झिलरी आहे. आणि मॉडल नंतर काय येतो, V1 येतो. V1 मग ते माइट असू द्या, कुड असू द्या, वुड असू द्या, मस्ट असू द्या. मग मॉडल अजून V1 येतो. त्याला V1 कोण आहे, V1 नाही येतो, पेड हा V2 आहे. मग त्याचा V1 कोण, पे. मग ते चुकीचं आहे. मग त्याचं कसं करेक्ट होईल, एव्हरीबडी मस्ट पे मोर हाऊस रेंट, द टॅक्स ऑन प्रॉपर्टी हॅज गॉन अप. म्हणून त्याच्यात 2 एरर आहे. मग त्या जर 2 एरर असतील तर मग आपण शोधूया कुठलं एरर आहे. तर मग पहिलं एरर आहे मस्ट पेड आणि दुसरं एरर आहे हॅव पेड. मग 2 उत्तर आहे माझं. कळालीत का? ठीक आहे, तुम्ही लिहून घ्या सगळं सायमल्टेनियसली. मग आपण मूव ऑन होऊया. बघा, तिसरा प्रश्न अजून घेऊया. 1 मिनिट. आपण PSI 17 प्रश्न आहे पुन्हा. काल आपण तो अर्धवटच घेतला होता. 84 पेजला 91. 84 पेजला 91. याचं उत्तर आपण काल 2 केलं होतं बघा. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरी हॅज गॉन अप. पण चौथ्या वाक्याविषयी काही लोकांना शंका होत्यात, तर मी म्हटलं होतं तुम्हाला ते आज क्लिअर करेल. बघा, द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅव वेंट अप. चौथं वाक्य 84 मध्ये 91 मधलं चौथं. आता चौथ्या मधला सब्जेक्ट कोण आहे, कॉस्ट आहे. आणि हा प्लुरल आहे, बरोबर आहे, प्लुरल. मग त्या वाक्यामधला सपोर्टिव्ह वर्ब पण प्लुरल आहे, हॅव, तोही बरोबर आहे. म्हणजे सब्जेक्ट आणि सपोर्टिव्ह वर्ब बरोबर आहेत. पण सपोर्टिव्ह वर्ब नंतर जो मेन वर्ब आहे तो चुकीचा आहे. कसा, इथं हॅव आहे आणि हॅव नंतर कुठला मेन वर्ब पाहिजे मला, V3. मग इथं वेंट हा V2 आहे, तिथं त्याचा V3 पाहिजे होता, गॉन. आता तुम्ही नाही V3 कसं, ते तिची नोट दिलेली मी आहे, ते व्यवस्थित वाचा, प्रिंट काढा, तिला 10 वेळा वाचा, तेव्हा कळेल ते. त्याचं करेक्ट उत्तर कसं होईल चौथ्याचं, द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅव गॉन अप पाहिजे, गॉन अप. क्लिअर? तर हा मेन वर्ब होता आपला. बघा, अगेन आय रिपीट, मेन वर्ब मी थोडक्यात सांगतो लेक्चर संपण्याच्या आधी. वाक्यातील मुख्य क्रिया. एका वाक्यात किती मेन वर्ब असतात, फक्त 1 मेन वर्ब असतो. मेन वर्बचे किती प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत. एक आहे रेग्युलर वर्ब आणि एक आहे इरेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्बला अजून काय शब्द आहे, वीक वर्ब. आणि इरेग्युलरला काय आहे, स्ट्रॉंग वर्ब. रेग्युलर म्हणजे कोण, रेग्युलर म्हणजे असा की ज्याचा V2 आणि V3 ईडीने जोडलेला असतो, ईडी. ठीक आहे. आणि इरेग्युलर म्हणजे काय, इरेग्युलर वर्ब म्हणजे असा की त्याचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार की जे तिन्ही फॉर्म सारखे आहेत, कसे, कट कट कट, पुट पुट पुट. दुसरा प्रकार म्हणजे तिन्ही फॉर्म वेगळे आहेत, कसे, बिगिन बिगॅन बिगन, स्विम स्वॅम स्वॅम. तिसरा प्रकार म्हणजे कुठला, की त्याच्यातले 2 फॉर्म सारखे असतील, ब्रिंग ब्रॉट ब्रॉट, मेक मेड मेड. ठीक आहे. मग आता याचे किती फॉर्म असतात, प्रत्येक मेनूचे 4 फॉर्म असतात. मग 4 फॉर्म 4ही वाक्यात येतात का, तर नाही. त्यातला कुठला एक फॉर्म एका वाक्यात येतो. कुठला फॉर्म घ्यावा वाक्यामध्ये लिहिताना, V1 का V2 का V3, तर ते वाक्यातील सपोर्टिव्ह ठरवतो, आपण नाही. मग सपोर्टिव्ह कोण बरं, तर हे ॲमिझर वाजवेर. मग जर ॲमिझर असेल तर त्याच्यानंतर मेन वजा चौथा फॉर्म येतो. वाजवेर असेल तर त्यानंतर मेन वजा चौथा फॉर्म येतो. मॉड्यूल जरी असेल तर त्यानंतर V1 येतो. डूडस डीड असेल तर पुन्हा V1 येतो. हॅव हॅज हॅड असेल तर V3 येतो. आणि V2चं काय, तर V2च्या आधी सपोर्टिव्ह वर्ब येत नाही, V3च्या आधी सपोर्टिव्ह वर्ब येतो, हॅव हॅज हॅड. म्हणून V2 आणि V3 मध्ये जर फरक ओळखायचा असेल, सपोर्टिव्ह वर्ब जर असेल तर तो V3, सपोर्टिव्ह वर्ब जर नसेल तर तो V2. क्लिअर? एवढं 4ही फॉर्म लक्षात घ्या आणि त्यांचा वापरही लक्षात घ्या. ठीक आहे. अजून एक तुम्ही जर बघितलं तर प्रश्न 1 होता, सरळ सेल आलेला. त्याने म्हटलं होतं याच्यातला कुठला रेग्युलर वर्ब नाही. बघा, मी इथं लिहितो वाटल्यास प्रश्न, तो जुन्या काळातला प्रश्न आहे, इरेग्युलर वर्ब, रेग्युलर वर्ब म्हणून. हे बघा, प्रश्न त्याने असं विचारलेला आहे, विच द फॉलोइंग इज नॉट अ रेग्युलर वर्ब. विच वन ऑफ द फॉलोइंग, वन ऑफ द फॉलोइंग is not a type of regular verb, type of regular verb. ठीक आहे. आणि त्यांनी 4 पर्याय काय दिल्या, पहिला ट्रॅव्हल,
दुसरा आहे लुक, तिसरा आहे स्टडी आणि चौथा आहे बिगिन. काय तुम्हाला की कुठला याच्यातला रेग्युलर व्हर्ब नाही. सॉरी, आपल्याला तर हे बघायचं आहे विच ऑन द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ रेग्युलर व्हर्ब. ट्रॅव्हल काय आहे? रेग्युलर व्हर्ब आहे. ट्रॅव्हल ईडी लागेल. लुक काय आहे? रेग्युलर व्हर्ब आहे, त्याला ईडी लागेल. लुक्ड. स्टडी कोण आहे? रेग्युलर व्हर्ब आहे, त्याचं काय होईल? स्टडी. बिगिनला ईडी लागत नाही म्हणजे हा इरेग्युलर व्हर्ब आहे आणि त्यांनी ते विचारलंय की कुठला रेग्युलर व्हर्ब नाही. असा प्रश्न सरळ सेवेचा आहे हा. कळलं इतकं? हे लिहून घ्या. मग आपण व्हर्बचा एक शेवटचा पॉइंट बघू. लिहून घ्या एवढं. हे बघा, आता आपण मेन वर्ब आपण शिकलोत. मेनूचे 4 फॉर्म, मेनूचे 2 प्रकार. आता एक वेगळा प्रकार अजून मेन वर्बचा. आता हे जेवढे मेन वर्ब आपण म्हणतो, ह्या ज्या क्रिया आहेत ह्या 2 भागामध्ये विभागल्या जातात. एक म्हणजे वर्ब ऑफ मुवमेंट आणि एक म्हणजे वर्ब ऑफ पोझिशन. ह्या 2 गोष्टी आहेत. आता वर्ब ऑफ मुवमेंट म्हणजे काय की अशा ऍक्शन, अशा क्रिया ज्यामध्ये बॉडीची मुवमेंट आहे. आता बघा, मी वॉक करतोय, टॉक करतोय, याच्यामध्ये बॉडीची मुवमेंट होते. मी रन करतोय, यामध्ये बॉडीची मुवमेंट होते. ज्यामध्ये बॉडीची मुवमेंट होते त्या सगळ्या वर्ब ऑफ मुवमेंट आहेत. आणि दुसरा असतो वर्ब ऑफ पोझिशन. वर्ब ऑफ पोझिशन म्हणजे काय की अशा क्रिया ज्यामध्ये बॉडीची मुवमेंट नाही आहे, ज्यामध्ये स्थिर असतील क्रिया. जसं विचार करणे. विचार करायला आपल्याला काय गरज आहे? बॉडीची मुवमेंट करायला, की मी विचार करतोय. ठीक आहे ना? थिंक हा वर्ब आहे. बघा, मी इथे लिहितो थिंक. ठीक आहे. मी इथे लिहितो लव, इथं तो रिस्पेक्ट. ठीक आहे. इथून मी स्टँड. आता ह्या ज्या क्रिया आहेत बघा, आता जरा तुम्ही स्टँड आहे, असं उभा आहे, याला हलायची काही गरज नाही आहे. हे क्रिया पोझिशन वाली आहे. थिंक, लव, रिस्पेक्ट, अजून खूप आहेत. ज्या क्रियांमध्ये बॉडीची मुवमेंट नाही त्या वर्बला म्हणतात वर्ब ऑफ पोझिशन. ज्यामध्ये बॉडीची मुवमेंट आहे त्याला म्हणतात वर्ब ऑफ मुवमेंट. आता बॉडीची मुवमेंट म्हणजे काय? वॉक हे क्रिया आहे, यामध्ये बॉडीची मुवमेंट आहे. वॉक असेल, स्पीक असेल, ठीक आहे, रन असेल, जम्प असेल, ठीक आहे, त्यानंतर राईट असेल, रीड असेल, या सगळ्या क्रिया काय? मुवमेंटवाल्या आहेत. आणि ह्याच्या मी लिहिले थिंक, लव, रिस्पेक्ट, स्टँड. ठीक आहे ना? हे तुम्ही स्लीप, ह्या क्रियांमध्ये बॉडीची मुवमेंट नसते. म्हणून हे 2 अशा वर्बचे 2 प्रकार आहेत जे 2 कॅटेगरीमध्ये आलेले आहेत. ठीक आहे? वर्ब ऑफ मुवमेंट आणि वर्ब ऑफ ऍक्शन, सॉरी वर्ब ऑफ पोझिशन. आता राज्याच्या 16ला प्रश्न आहे बघा. राज्याच्या 16ला प्रश्न आहे, पेज नंबर 5 ला आहे बघा, पेज नंबर 5. त्यात क्वेश्चन नंबर आहे 75. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए वर्ब ऑफ पोझिशन. खालीलपैकी कुठला वर्ब ऑफ पोझिशन नाही. ठीक आहे. आता लाय, पहिला लाय, नंतर लिव्ह, नंतर रिमेन, नंतर ग्लाइड. आता लाय म्हणजे काय? रेस्ट करणे. मगाशी बघितलं आपण ते लाय, ले, लेन. लाय म्हणजे रेस्ट करणे, पडणे. मग आता त्यामध्ये काही गरज नाही आहे तुम्हाला बॉडी मुवमेंटची, तर हा माझा पोझिशन वाला आहे. ठीक आहे. नंबर नेक्स्ट दुसरा आहे लिव्ह. मी जगतोय, मी पुण्यामध्ये राहतो, मी मुंबईला राहतो, हे सुद्धा पोझिशन आहे. म्हणजे तुम्ही कुठं आहात, कुठे राहतायत, हे पोझिशन आहे, तिथं स्थिर आहात तुम्ही. नंबर नेक्स्ट पुढचा रिमेन, शिल्लक असणे, हा सुद्धा माझा पोझिशन वाला आहे, रिमेन. ठीक आहे. पुढचा ग्लाइड. ग्लाइड म्हणजे काय? संथ गतीने चालणे. माझा संथ गतीने चालणे म्हणजे याच्यामध्ये मुवमेंट आहे. मग माझा ग्लाइड जो आहे ना, हा ग्लाइड वर्ब ऑफ मुवमेंट येईल माझा. त्याने काय विचारलं होतं? विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए वर्ब ऑफ पोझिशन. कुठला वर्ब ऑफ पोझिशन नाही आहे, मग तो काय असेल? दुसरा वर्ब ऑफ मुवमेंट. तर हे 2 वर्बच्या कॅटेगरी आहेत जे सगळे वर्ब ऑफ मुवमेंट मध्ये येतात, काही उरलेले वर्ब ऑफ पोझिशन मध्ये येतात. हा एकमेव प्रश्न आलेला आहे, पण हा येऊ शकतो परीक्षेत पुन्हा रिपीट. ठीक आहे. तुम्ही ॲज इट इज हे लिहून घ्या सगळं.